सातारा जिल्ह्यात फलटण आहे. ती अमावस्या होती एकतर. त्या जंगलातनं तो आला कसा तरी रात्री. जेवण झाल्यावर तो त्याच्या वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीमध्ये गेला. साधारणतः 12-1च्या सुमारास खोलीमध्ये एक वेगळी वाईब तयार होते. बेचैन करणं लोकांना आसपासच्या, हे सगळं होतं तिकडे. तो माथेरानला आम्हाला तो असा अनुभव आला होता. जात होतो रस्त्याने, आमच्या इथून एक माणूस शेजारनं जात होता. तोच माणूस थोड्या वेळाने परत उलटा आमच्या दिशेने येताना दिसत होता. अरे बघ ना, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मी दरीत पडलो, मला कळत नाही मी कधी मेलो तेच मला कळलं नाही माझं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकासच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड आपल्याबरोबर एक प्रोफेशनल हॉरर रायटर आलेले आहेत, आदित्य निमकर भाई. कसे आहात तुम्ही? मस्त. आणि आपण आता पॉडकास्ट सुरू होण्याच्या आधी बऱ्याच गप्पा मारल्या, बऱ्याच गोष्टींवर बोललो, तुमच्याबद्दलही बरंच काही जाणून घेतलं की कसे तुम्ही आधी मीडियामध्ये होतात आणि बरंच काही. आणि त्याच्यासोबत तुम्हाला लिखाणाचीही आवड आहे आणि त्यात ती स्पेशली हॉरर जॉनर हा तुम्ही टॅप केलेला आहे. तुम्ही स्वतःचं पुस्तक लिहिलंय. नमस्कार. आणि खूप छान ओळख करून दिलीस माझी तू. आणि मी पहिल्यांदा मीडियामध्ये होतो, त्याच्यानंतर मी आपल्या सोशल मीडियाच्या कामामध्ये होतो. तर मीडियात पहिल्यापासून असल्यामुळे बरेचसे लोकांकडनं अनुभव मला मिळायचे. तेव्हा मी बऱ्याचशा लोकांमध्ये पहिल्यापासून, एक तर मी मुळचं कोकणचं आहे. हे आमचं हे कोकणामध्ये होतं. मी जरी मुंबईतला असलो तरी पहिलं कोकणात आहे, त्यामुळे कोकणात जाणं येणं व्हायचं. कोकणात मला घर हवं माझं असं माझी इच्छा होती, म्हणून कोकणात बऱ्याच जायचो. त्या कोकणात गेल्यावरती मला बरेच लोक स्टोरीज सांगायचे. पण फक्त कोकणच नाही, म्हणजे मी सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातही अनेक अशा गोष्टी आहेत. खास करून माझा एक मित्र होता, जो मी कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो. तर कॉलेजमध्ये आम्ही वेगवेगळ्या साधना वगैरे या विषयांवरती अभ्यास करायचो, तांत्रिक वगैरे लोकांना भेटायचो. एक मजा मस्ती म्हणून आम्ही हे सगळे करायचो गोष्टी. पण आम्ही शिकायचा वगैरे प्रयत्न केला होता. तर आम्हाला शेवटी एका तांत्रिकाने सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये उगाच घुसू नका जास्त, हे फार म्हणजे एकदा चिकटलं तुम्हाला तर ते पटकन त्यातून सुटणं कठीण आहे. तुम्ही आत्ता मजा म्हणून करतायत, ते आयुष्यभराचं उगाच तुमचं वाटोळं व्हायचं, तर तसं काही करू नका. तेव्हापासून आम्ही लांब गेलो. पण त्या दरम्यान आम्ही बऱ्याच लोकांचे अनुभव वगैरे ऐकले आणि मग मी ठरवलं की या विषयावरती आपण काहीतरी एक साचेबद्ध काम केलं पाहिजे. मग डॉक्युमेंटेशन करू याचं, एक अर्बन लेजंड्सचं, फोकलोअर्सचं. मग मी परत माझ्या काही रिपोर्टर्स, काही माझे मित्र यांच्यापाशी जाऊन पुन्हा कलेक्ट केल्यास कथा. तर माझा जो मित्र होता कॉलेजचा, तो कॉलेजनंतर मी मीडियामध्ये गेलो. तो एका प्रसिद्ध चॉकलेट कंपनीमध्ये कामाला लागला. तर त्याला पहिलंच काम मिळालं सातारा जिल्ह्यात फलटण आहे, त्या फलटणमध्ये त्याला काम मिळालं. अगदीच तो 21-22 वर्षाचा होता तेव्हा. तर तिकडे एकटाच जावं लागलं त्याला. तर फलटणचा तो गाव आउटस्कट्समध्ये कुठेतरी गावामध्ये तो प्लांट होता. तो सुपरवायझर लेवलला गेला होता. तर होतं कसं की ते प्लांटच्या बाहेर ते काही अंतरावरती एक बंगला दिला होता त्यांना राहायला. त्या बंगल्यामध्ये हे 4 जण राहायचे, आचारी जाऊन येऊन असायचा. ते 4 जणच राहायचे तिकडे त्या बंगल्यामध्ये. खालच्या खोलीमध्ये 2 जणं, वरच्या खोलीमध्ये 2 जणं. तर हे सगळे होते पुण्याचे वगैरे, इकडचे तिकडचे सगळेजण होते. त्यांचा मग प्रोग्राम काय असायचा की सोमवार ते शुक्रवार काम करा, शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी घरी या पुण्याला, परत सोमवारी सगळे डायरेक्ट ऑफिसला यायचं. हा एक ठरलेला प्रोग्राम असायचा त्यांचा. तर हा मित्र पण त्यांच्यामध्येच मग मिक्स झाला, सगळं ते करायचे. बरं, यांना ऑफिशियली म्हणजे असं हे नव्हतं की तुम्ही बंगल्यातच राहायला पाहिजे का, त्यांना क्वार्टर्स पण दिलेली होती शेजारी. ॲक्च्युली असं होतं की गेस्ट जे येतील ते राहणार बंगल्यामध्ये आणि स्टाफने राहायचं क्वार्टरमध्ये. पण गेस्ट कधीतरीच येणार, तर त्यामुळे असं काही त्यांनी ठेवलं नव्हतं. ते बंगल्यातच सगळे राहायचे. गेस्ट येईल तेव्हा बघू आपलं असं व्हायचं. कधी फॅमिली आली तर मग ते क्वार्टरमध्ये घेऊन जायचे, त्यांना फॅमिलीबरोबर राहायचं असेल तर, असं ते चालायचं. तर एकदा काय झालं की काम होतं, शुक्रवार आला, शुक्रवारी त्यांनी काम केलं. शुक्रवारी झाल्यावर त्याचं असं होतं की मला शनिवारी त्याला कामासाठी त्याची जायचं होतं बरं प्लांटवरती. त्यामुळे त्याने ठरवलं की शनिवारी प्लांटवर जाऊन आपलं काम आटपून आपण मुंबईला निघायचं. तर तो शुक्रवारी संध्याकाळी त्याने काम आटपलं, त्याला लेट झालं, 8-9 वाजले. तो एकटा. तर तो रस्ता सगळा जंगलाचा रस्ता. त्या जंगलातनं तो आला कसा तरी रात्री 9-9:30च्या सुमारास. आचार्याने ते जेवण बनवून ठेवलं होतं, तो जेवला. जेवण झाल्यावर तो त्याच्या वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीमध्ये गेला. तर झालं असं होतं की पॉवर कट होता तिकडे, लाईटच नव्हते.
त्याला वाटलं ठीक आहे, हे बाकीचे तर आधीच येऊन झोपून गेले असतील. त्याच्याबरोबर त्याच्या रूममध्ये जो मित्र राहायचा तो शुक्रवारी मोस्टली तो सिनेमाला जायचा. शुक्रवार असला की तो सिनेमाला जाणं हा त्यांचा एक तेवढं. बाकी काय म्हणजे स्मार्टफोनच्या आधीचा ह्याच्यातलं सांगतो, जे स्मार्टफोन आले होते पण इतकं जे जिओची क्रांती झाली नव्हती त्या काळातलं, की लोक थिएटरला शुक्रवारचा एंटरटेनमेंट तीच सिनेमाला जायचं. तर त्याला असं वाटलं की सिनेमाला गेलं असेल. तो रात्री एक तास झोपला त्या रूममध्ये. तर ते पॉवर कट लाईट यायलाच तयार नाही. तो शेवटी म्हणजे गरम व्हायला आला. मग त्याने खिडकी उघडली, थोडं हवा यायला लागली. मग तो झोपला. म्हणजे 10 वाजता झोपला असेल, लाईटच नव्हती तर करणार काय, तो 10 वाजता झोपून गेला. साधारणतः 12-1च्या सुमारास तो दुसरा मित्र आला. मित्र आल्यावरती असा वेगळा वास आणि आवाज वगैरे यायला लागला मित्र आल्यावरती. मग त्याने शेजारचा पलंग तिथे मच्छरदाणी वगैरे उघडून लावली आणि बेडवर कसा तरी पडला. त्याला हा झोपेत होता, त्याला फक्त ते आवाज ऐकू लागतो. त्याने विचारलं काय म्हणजे फक्त सिनेमा बघून आला का, काही कुठे जाऊन आलास पिऊन वगैरे असं आलं. हां आला असेल शुक्रवारचं असं. तर त्यानं एवढंच केलं. हा झोपला. पण तोच तिथे त्या शेजारचा तो बेड होता, म्हणजे थोडंसं अंतरावर खोलीमध्येच पण वेगवेगळे बेड होते. त्या अंतरावर त्याला आवाज यायला लागला त्या माणसाचा. तो असा तणत असल्यासारखा आवाज येत होता. का कणतोय तर कळत नाही, पण हा झोपेत होता. याने लक्ष दिलं नाही फक्त. त्याने फक्त एकदा झोपेत नाही केलं, अरे आवाज नको करू दे, झोपू दे. रात्रभर लाईट आली नाही. सकाळी लाईट आले, हा उठला, बघितलं तर परत व्यवस्थित मच्छरदाणी व्यवस्थित लावलेली होती बंद करून. एकही चुणी नाही पलंगाच्या, म्हणजे बेडच्या चादरीवरती एकही हे नाही, व्यवस्थित बेड लावलेला होता. तुला बापरे, हे एवढं कधीपासून करायला लागला की रात्री येऊन झोपलाय वेडारखा, रात्रभर ओरडतोय वगैरे, आणि एकदम सकाळी एकदम व्यवस्थित सगळं करून गेला. गेले असेल परत पुण्याला आपले सगळेजण. बंगल्यात कोणीच नव्हतं. हा प्लांटवरती गेला. प्लांटवरती जाऊन ते काय काम होतं त्याचं केलं 1 तासाभराचं. मुंबईला निघून आला. सोमवारी जेव्हा तो परत गेला कामावरती प्लांटवरती, तेव्हा तो बाकीचे सगळे भेटले त्याला. मग सगळे एकत्र बंगल्यावर. मग ते बोलला, तुम्ही थांबला असता तर आपण एकत्र गेलो असतो वगैरे. तर ते 3 जण होते ना, तर त्यातला एक जण बोलला की अरे नाही, मी तर शुक्रवारीच गेलो. तुम्ही काय झालं, तुम्ही शुक्रवारी नव्हतात बंगल्यावरती? नाही. तुम्ही दुसरे? त्याला नाही, मी माझी बायको वगैरे आली होती तर आम्ही क्वार्टरवरतीच गेलो होतो, बंगल्यात नव्हतो आम्ही. तर की म्हणजे की आम्ही फक्त दोघंच होतो बंगल्यावरती, मी आणि हा पण रात्री खूप उशिरा आला. तो बोला नाही, मी तर शुक्रवारीच गेलो होतो पुण्याला निघून. तो बोलला मग रात्री आला होता, एवढं मला आठवते नक्की. तू आला होतास रात्री 1 वाजता 1-2च्या सुमारास. लाईट नव्हते. तर की हो लाईट नव्हते म्हणूनच त्या सिनेमा वगैरे काही नीट बघता येत नव्हता. तिथे थिएटरमध्ये पण गरम होत होतं. ते जनरेटरवरती तो मला सिनेमा बघण्यात काही मजा नव्हती म्हणून मी निघून आलो होतो. पण मग रात्री आलो कोण होतो तुझ्याकडे? बोलला की नाही काहीतरी तू खोटं बोलतेस, तू आला होता. तर की नाही मी नव्हतो आलो, मी तिकीट दाखवू का, मी गेलो होतो घरी त्याचं. तो बोलला की मला एवढं नक्की कळतंय की मला आवाज आले होते रात्रभर आणि होतो कोणतरी पलंगावरती, आणि मी व्यवस्थित बघितलं की मच्छरदाणी काढून लावली होती. पण मग सकाळी काय होतं, सकाळी होती नाही, सकाळी लावलेली होती व्यवस्थित, सकाळी बेड व्यवस्थित होता. मग रात्री नक्की आलं होतं की नाही, पुरावा काय त्याचा? ह्याचं म्हणजे याला 2-3 दिवस पुढचे हे व्हायला लागलं. हा परत विषय काढायला लागला की नाही तुम्ही होतात, कोण होतं नाही तर मला सांगा, मला भीती वाटते आता या गोष्टीची. तर मग आचार्य एक दिवस ते ऐकत होते त्यांचं. तर आचार्य बोलला, साहेब तुम्ही खिडकीवर उघडी ठेवली होती का? तर की हो. तर तुला की खिडकी उघडी ठेवू नका, ती अमावस्या होती एकतर. खिडकीतून कोणतरी आलं होतं आत्मा. इथे बऱ्याचदा असा अनुभव आला, ते मागच्या साईडला ते स्मशान वगैरे आहे, तिकडनं बऱ्याचदा असं गोष्टी घडलेल्या आहेत की कोणतरी येतं रात्रभर इथे खोलीत वावरतं. आवाज आलेत बऱ्याच जणांना. सकाळी सगळं व्यवस्थित झालेलं असं, त्रास झाला नाही काही, पण खोलीमध्ये एक वेगळी वाईब तयार होते. आवाज येणं, बेचैन करणं लोकांना, आसपासच्या वास येतो एक वेगळा, हे सगळं होतं तिकडे. तर शक्यतो तुम्ही कधीही, खास करून अमावस्येला, खिडकी कधीही रात्री उघडी ठेवू नका. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मग म्हणजे कानाला खडाच की बाबा एकटं झोपायचंच नाही बंगल्यावरती काही झालं तरी. मग त्याने खूप चौकशी केली, पण त्यांना एवढंच कळलं की ते जवळपास एक स्मशान आहे, तिकडनं या गोष्टी घडतात आणि ह्या आधीच्या लोकांनाही अनुभव आलेला आहे त्या गोष्टींचा. म्हणूनच ते क्वार्टरचं हे वाढलं महत्त्व नंतर, की बंगल्यात कोणी एकटं थांबू नका. तो आचारी पण थांबायचा नाही कधी एकटा, की बंगल्यात कोणी एकटं राहू नका, इथे काही ना काहीतरी रात्री घडतं. आणि हा त्याचा स्वतःचा अनुभव होता. तो शनिवार रविवार जो घरी गेला होता, तोला मग तिकडे पण असं आवाज येत होते कानावर तिथे. त्यांनी एक ठरवलं की कोणी आता एकटं झोपायचं नाही बंगल्यावरती, शक्यतो क्वार्टरमध्ये झोपायचं. बंगल्यावर झोपायचं असेल तर खालच्या मजल्यावरती बरेच बेड आहेत, 4ही बेड एकाच ठिकाणी एका रूममध्ये करून आपण एकत्र झोपायचं एकाच रूममध्ये.
आणि खिडकी तो उघडायची नाही, हे तर त्यांनी मग तेव्हा ठरवलंच. पण त्याने तो 2 वर्ष तिकडे होता तो मित्र, तर तो बोलला की असं ते एक तो आवाज जो होता ना, तो बोलला तो मग खूप दिवस नंतर मला तो त्रास देत होता आवाज. आता तो ती मेंटॅलिटी थोडीशी तुमची बदलते त्याच्यामुळे असेल का खरंच होता माहीत नाही, पण ती घटना ऐकल्यावरती की इथे आधी पण लोकांना असं झालेलं आहे आणि ते खरंच आपल्याला आवाज आला होता ह्याच्यात तो 100% शुअर होता. सो त्यामुळे त्याच्या डोक्यात तो घुमत राहिला आवाज काही दिवस पुढचे, की नाही नाही हे असं काहीतरी झालेलं आहे. आणि तो असं पण नाही की झोपेत होतो म्हणून मला काहीतरी वाटलं, तर तो मला अजूनही सांगतो की मला हे 100% माहिती की मला ते दिसलं होतं, मी प्रूव्ह करू शकत नाही कोणाला. तर तेच एक होतं की त्यामुळे बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की भूत आहे की नाही हे तुम्हाला प्रूव्ह करता येत नाही, पण ज्याचा अनुभव त्याला माहिती असतो. त्याला माहिती असतं आणि म्हणूनच त्याला तो घाणेरडा वास आला, म्हणूनच त्याने उत्तर नाही दिलं किंवा खूप वेगळंच होतं. कारण एका माणसाबरोबर घडलं तर आपण बोलू शकतो की ह्याचा भास असेल किंवा हाच दारू पिलेला असेल किंवा बरं नसेल ह्याला. पण जेव्हा दुसरे लोक येतात ना त्या गोष्टीला व्हॅलिडेट करायला, तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की नक्की तेच होतं की काही वेगळं. तसं पण मला तुम्हाला अजून एक विचारायचं होतं की जसं तुम्ही बोलत की गाव पळणबद्दल ही काहीतरी एक गोष्ट तुमच्याकडे आहे, तर ती काय? आम्ही जसं म्हणलं की मी मीडियामध्ये होतो, यापूर्वी न्यूज चॅनलमध्ये होतो. तर आमचा एक रिपोर्टर होता, जो सातारा साईडलाच एक महाबळेश्वरच्या असं गाव आहे, तिकडे तो रिपोर्टिंगला गेला होता. तिथे गाव पळण नावाचा प्रकार घडतो. गाव पळण म्हणजे काय असतं की अख्खंच्या अख्खं गाव संध्याकाळी आपली घरदारं सोडून दुसऱ्या गावात शिफ्ट होतो किंवा दुसऱ्या गावात किंवा माळावरती कुठेही शिफ्ट होतं. पण गाव घर सोडतो आपलं. हां, अख्खं गाव जनावरांना सकट संध्याकाळी 5-6 नंतर गाव आपले गावकरी सगळे आपले घर सोडून निघून जातात. दुसऱ्या दिवशी परत सकाळी येतात. सकाळी ते संध्याकाळपर्यंत घरात राहतात वगैरे, दारं लावत नाहीत घराची त्या काळात, चूल पेटवत नाहीत त्या काळात. ते रात्री म्हणजे संध्याकाळ झाली की आपलं सगळं सामान वगैरे मोस्टली घेऊन आणि स्पेशली जनावरं ते सगळं घेऊन, गाई बकऱ्या सगळं घेऊन दुसऱ्या गावात जातात. दुसऱ्या गावात मंदिरामध्ये राहतात किंवा माळावर राहतात किंवा दुसरे गावकरी त्यांची सोय करतात आपल्या घरांमध्ये. तर तशी त्यांची सोय केली जाते, तिथे त्यांना जेवण दिलं जातं, पुरवलं जातं, सगळं होतं. पण ही पूर्वापार चाललेली परंपरा आहे. तर आम्हाला जेव्हा कळलं या गोष्ट होती तर आम्ही रिपोर्टरला पाठवलं की तू त्याचे न्यूज कर. आता कसं आहे की आता ऑफ द रेकॉर्ड काही गोष्टी असतात, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड आणि ऑन द रेकॉर्ड. मी ऑन द रेकॉर्ड काय होतं की त्यांनी बऱ्याच जणांनी सांगले भूताची गोष्ट आहे, भूत असं. कारण गाव पण काय होतं की गावात संध्याकाळी रात्री भूतं नाचायला लागतात, भूतं येतात गावामध्ये, म्हणून आम्हाला गाव सोडावं लागतं. तर आता न्यूज चॅनलचं असल्यामुळे आम्ही हे केलं की आपण तो अँगल नको घेऊया भूतांचा, आपण असं करूया की काहीतरी पॉझिटिव्ह त्याच्यातनं शोधूया. त्यामुळे ऑन द रेकॉर्ड आमची स्टोरी अशी गेली होती की त्यानिमित्ताने सगळं गाव एकत्र येतं, दुसऱ्या गावाची सलोखा वाढतो, दुसरे गावकरी यांची सोय करतात वगैरे. ते एक पूर्वापार चाललेली परंपरा आहे, याचा अंधश्रद्धा काही नाही याच्यामध्ये असं आम्ही ती ऑन द सारखं हां की त्यानिमित्ताने सगळेजण भेदभाव विसरून एकत्र येतात, एकत्र राहतात. एक काय म्हणतात एक सगळं गाव जेवण असं एकत्र बसून सगळेजण सगळ्यांच्या चुले एकत्र पेटवून सगळे एकत्र जेवतात वगैरे असं होतं ना. ती पॉझिटिव्ह साईड आहे, ही आपण पॉझिटिव्ह साईड आपण मांडूया अशी आम्ही मांडली. पण ऑफ द रेकॉर्ड मला रिपोर्टरने सांगितलेल्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या त्याच्यामध्ये. त्या रिपोर्टरने मला आम्ही टी व्हीवर ते दाखवल्यात नव्हत्या त्या स्टोरीज. त्याने मला असं सांगितलं होतं की त्याचा पण एवढा विश्वास नव्हता या गोष्टींवरती. तो विचारायचा हे नक्की काय असतं, भूत कोणी पाहिलेत का तुमच्यापैकी कोणी, तर की नाही पण असतात. तर तो त्याचा एक मित्र होता, स्ट्रिंगर्स होते, त्याला स्ट्रिंगर्स म्हणतात. रिपोर्टर म्हणजे पेड रिपोर्टर नव्हता तो, स्ट्रिंगर होता. त्याला त्याने दुसऱ्या मुलाला घेऊन तो आला तिकडे, बोला आम्ही आज थांबतो तुमच्याबरोबर. अच्छा. ते गावकऱ्यांना थोडा संशय यायला लागला, कारण की बातमी घेऊन झाल्यावर परत हा राहायचं म्हणतोय, आता रात्री शूट करायला जातोय का वगैरे असं काही त्यांना भीती वाटायला लागली. तर त्यांची पद्धत अशी असते की किती दिवस 7-8 दिवस त्यांना असं ते करावं लागतं की रात्री संध्याकाळ झाली की दुसऱ्या गावात शिफ्ट. आणि हे किती वर्षातून एक साधारणतः 2 ते 3 वर्षात एकदा होते ती गोष्ट. आणि तिकडे त्यांच्यावरती एक कुठलं तरी देवीचं देऊळ आहे, तर त्या देवळामध्ये कौल घेतला जातो. ज्या दिवशी तो कौल मिळतो त्या दिवशी मग परत गावात राहायला येतात पूर्ण. पण जोपर्यंत कौल मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला दर संध्याकाळी गाव सोडून जावं लागतं. आणि मग सकाळी यायचं, सकाळी जसं सांगितलं की दारं लावायची नाही, चुली पेटवायच्या नाही, हे करून त्यांना राहावं लागतं. 7 ते 8 दिवस असं चालतं. तर ह्याने काय केलं की हा बोलला की आपण त्या मित्राला सांगितलं की आपण रात्री जाऊन बघूया गावामध्ये काही मिळालं वेगळं, तर आपण वेगळ्या अँगलने स्टोरी करून बघूया. तर रात्र जशी झाली तसा तो उठला, जायला लागला गावाकडे. बापरे. वेशीपर्यंत आला तर त्याला लांबून दिवट्या म्हणतात ना की दिवट्या नासा पलिते किंवा मशाली असे असतात ना, त्या नाचताना दिसत होत्या त्याला गावामध्ये. अंधार, पूर्ण अंधार, कोणीच नाही, नाचतात. मशाली कोणतरी घेऊन उड्या मारते किंवा नाचते असं ते दिसत होतं त्याला.
तो बोलला की कॅमेरा काढ, आपण पटापट जाऊन शूट करूया. तो जसजसा गावाच्या दिशेने यायला लागला, हद्दीपर्यंत आला, तसं तसं त्याला जाणवायला लागलं की आपल्याला काहीतरी चकवा लागतो किंवा भूल पडते असं त्याला जाणवायला लागलं. तो आतमध्ये येऊ शकला नाही गावाच्या. तो तिथेच शिजलाच. म्हणजे असा तो फ्रीज झाला का झाला की तो गावाच्या वेशीपर्यंत आला, पण त्याला पुढे येता येत नव्हतं. तो मित्राचा पण तोच अनुभव आहे. त्यांना बोलता येत नाही आहे, त्याला पुढे जायच्याला समजते, सेन्सेस आहे, म्हणजे आहे तो की त्याला काय बाहेर काय घडतंय कळतं, पण जाता येत नाही पुढे, पाय जायलाच तयार नाही पुढे गावात. तो जाऊ शकत नव्हता पुढे आणि तो रात्रभर तसाच उभा. कॅमेरा हातात, कॅमेऱ्यात पण काही शूट करता आला नाही, काही नाही, तो तसाच उभा रात्रभर. आणि पहाटे सुमारे गावकऱ्यांना कळलं. गावकऱ्यांनी त्यांना हे केलं की पुन्हा तुम्ही आता इथे आत दिसलात ना तर आम्ही तुम्हाला धरून मारू, असं त्यांनी धमकी दिली. गावकऱ्यांनी त्याला पकडलं. हे आहे आमच्या ज्या काही पद्धती आहेत त्याच्यावरती उगाच तुम्ही स्वतःचं हे करायला येऊ नका. काहीतरी तुम्हाला स्टोरी पाहिजे म्हणून तुम्ही काहीतरी करायला येऊ नका. तुम्हाला काय दिसलं हे आम्ही विचारणार नाही आणि तुम्ही पण आम्हाला सांगू नका आणि हे कुठेही बाहेर पण जाऊ देऊ नका. म्हणजे तुमच्या न्यूजमध्ये पण ह्या गोष्टी जाऊ देऊ नका. त्याने मला सांगितली ती स्टोरी फोनवरती की असं असं झालं होतं. मी म्हटलं हे आपल्याला काय, तू रेकॉर्ड काही केला नाही आहे, उगाच ते निगेटिव्ह आपल्याला काही टाकायचं नाही आहे, तर आपण स्टोरी वेगळ्या अँगलने करूया. पण तू नक्की काय पाहिलं होतंस? तुला की मी काय पाहिलं हे मी सांगू शकत नाही आहे. मला दिवे नाचताना दिसत होते, गावात कोणी नाही ॲब्सोल्युटली, आणि तरी काहीतरी होते. बरं, रात्री गावातनं कोणते तिकडे आले वगैरे असं काही नाही, कारण ह्यांचंच लक्ष होतं सगळ्या याच्यावरती. कधी एकदा गावकरी झोपतात आणि कधी मी उठून जातोय, हे यांचंच लक्ष होतं त्याच्यावर. त्यामुळे त्यांना हे माहिती होतं गावातला एक पण माणूस उठून नाही गेला, गावातला एकही माणूस गावात नाही हे पण त्यांना माहिती होतं. शेजारच्या गावात एकही माणूस तिकडे गेलेला नाही आहे हे पण त्यांना माहिती होतं. जाणारे फक्त हेच दोघे होते आणि या दोघांनाच तो अनुभव येत होता की शिजले ते जागच्या जागी. म्हणजे स्लीप पॅरालिसिस जसं असतं ना त्या टाईपचं ते झालं. झोपले, सेन्सेस सगळे काम करतायत पण हळू नाही करू शकत नाही आहे, पाय बधीर झालेत, पुढे जाता येत नाही आहे, कॅमेरा ऑन करायचा ते पण करता येत नाही आहे. हे सगळं झालं. दिवे नाचताना दिसत, मशाली नाचत आहेत चक्क, हे त्यांना दिसत होतं, पण ते काही शूट करू शकले नाही, काही कथेवर काही जाऊन आवाज पण देऊ शकले नाही, कोण आहे काय विचारायला काही करू शकले नाही. हा त्यांचा अनुभव होता की ते बोलले की गावपाळण ही म्हणून केली जाते, त्याला आता भूताचा आता लोक हे नाही करत, ती एक पद्धत प्रथा म्हणून आता एक ती पाहिली जाते. पण हा असा अनुभव त्याला आला होता जो त्यांनी कुठेच मग ऑन द रेकॉर्ड कुठेच नाही ठेवला. त्याने ऑफ द रेकॉर्ड सांगितला होता. हा डेंजर. हे कोकणातही कुठेतरी होतं, म्हणजे तळ कोकणातच कुठेतरी होतं आणि ते तर तेही इव्हन न्यूजमध्ये आलंय. पण हां, आता जसं मला अजून एक प्रश्न होता तुम्हाला विचारायचं होतं की म्हणजे आता तुम्ही खूप ट्रॅव्हल केलंय, बऱ्याच ठिकाणी फिरल्यात, तर तुमच्याबरोबर असा काही पर्सनल अनुभव झालाय ट्रॅव्हल करते वेळी? पर्सनल म्हणजे मी आणि माझं ते माथेरानलाच गेलो होतो. तो माथेरानला आम्हाला तो असा अनुभव आला होता. 2 अनुभव आले होते ॲक्च्युली. पण तेच होतं की आम्ही शुअर नव्हतो त्या बाबतीमध्ये की हे नक्की हॉरर एलिमेंट आहे का याच्यामध्ये, का आपलाच भास झाला आहे का, आपल्याला असं वाटतं की आम्ही जात होतो रस्त्याने. आम्ही जवळपास बऱ्याचदा माथेरानला चढूनच गेलेलो आहे. आम्ही ते ट्रेन किंवा ते टॅक्सी नाही, आम्ही कायम चढून गेलो आणि वेगवेगळ्या रस्त्याने चढून गेलेलो आहे. ट्रेक करायचो आम्ही खूप. तर तेव्हा चढून जाताना आम्हाला एकदा रात्र झाली, म्हणजे आम्ही उशीरच झाला होता आम्हाला, म्हणजे आम्ही ऑफिस वगैरे सगळं झाल्यावरती, ऑफिस नंतर आम्ही ठरलं की आता उद्या शनिवार रविवार आहे तर आपण जाऊन येऊया माथेरानला. तर 6-7 वाजता आम्ही ऑफिसवरून निघाल्यावरती, मुंबईवरून निघाल्यावरती 8च्या सुमारास आम्ही पोचलो नेरायला. तिकडनं मग चढायला सुरुवात केली. तर ती वेळ अजिबात चांगली नव्हती चढण्यासाठी. पण उगाच आम्हाला जास्त असे हे होते ॲडव्हेंचर करायचे, आम्ही असे खूप उद्योग केलेले होते. तर म्हटलं आपण करून बघूया, जाऊया. आता आम्ही चढतोय तर रस्ता मिळत नाही आहे. आम्हाला वाटलं चकवा लागला आहे बहुतेक, कारण की आमच्या इथून एक माणूस शेजारनं जात होता चालत, तोच माणूस थोड्या वेळानं परत उलटा आमच्या दिशेने येताना दिसत होता. तर आम्ही म्हटलं याला काय झालं, याला काहीतरी राहिला असेल, गावातलाच असेल कोणतरी. आम्ही परत अजून थोडं पुढे गेलो, परत तोच माणूस आमच्या मागनं येऊन आमच्या पुढे निघून गेला. परत थोडं पुढे गेलो, परत तो आम्हाला हे झाला. आणि त्याला आम्ही विचारलं की काय झालं आहे काय, तर तो बोलला मी दुपारपासून निघालो आहे, मला रस्ता सापडत नाही आहे, मी गावातलाच आहे, मी नेहमी येतो जातो, पण मला रस्ता सापडत नाही आहे, मला चकवा लागला आहे. म्हटलं आम्हाला चकवा लागला आहे, त्याला चकवा लागला होता ॲक्च्युली, आणि तो 10 वेळा जाता येताना दिसत होता आम्हाला. त्याला म्हटलं आपण थांबूया इथे, आपण तिघे मिळून पुढे जाऊया. तर तो बोला मला गावात जायचं खाली नेरायला. म्हटलं आता रस्ता सापडत नाही आहे ना, तर तो आमच्याबरोबर असताना आम्ही पण जरा घाबरलोच होतो
तर तुला नाही रस्ता माहिती आहे, तू आम्हाला हा रस्ता तरी दाखव माथेरानचा. आम्ही चाललोय तिकडनं. आणखीन एक माणूस येताना दिसला आम्हाला, आणि तो तर असा रक्तबंबाळ होता, म्हणजे डोक्याला वगैरे मार लागला होता आणि असा एकदम लागलेला होता अंगाला त्याच्या, आणि असं लंगडत लंगडत चालला होता तो. आणि फोनवरती जोरात बोलत होता असं की अरे बघ ना असं झालं, मला कोणतरी या ना पटकन, वाट लागली आहे माझी वगैरे. तर आम्ही म्हटलं की याला काय मदतीची गरज आहे याला, पण आपण काय करू शकतो मदत. तर ते म्हटलं, जो गावकरी होता त्याला विचारलं की तुला काय माहिती आहे का इकडचं, याला मदत करायची आहे. तर कोण दिसतंय तुम्हाला? म्हटलं समोर आहे ना तो माणूस दिसतोय ना. तर तो बोलला की कुठे दिसतोय तुम्हाला? म्हटलं अरे तो आम्हा दोघांना दिसत, तुला दिसत नाही, तू काय हे करतोयस का? मग आम्हाला शंकायला लागली की चकवा वगैरे काय लागला नसेल, हा स्वतःच काहीतरी पिऊन हे झाला असेल किंवा काहीतरी ह्याला काहीतरी भास होत आहेत. आम्ही म्हटलं अरे समोर माणूस आहे. तो माणूस आमच्या दिशेने आला, रक्तबंब आहे, आणि तो फोनवर जोरजोरात बोलत होता. अख्ख्या अंधारात आणि शांततेमध्ये त्याचाच आवाज येत होता. त्यात तो बोलला की अरे बघ ना गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मी दरीत पडलो, मला कळत नाही मी कधी मेलो तेच मला कळलं नाही माझं, असं बोलला आणि पुढे निघून गेलं. तर मी मित्राला काय बोलला तो, मी कधी मेलो माझं मला कळलं नाही म्हणजे काय? मित्राला हां असं काहीतरी मला म्हटलं, तर असं कसं बोलला असेल, तर असं बोलला असेल म्हणजे असं येतं बोलतो अरे कधी मेलो, अरे मी वाट लागली माझी, असं बोलतो तशा टाईपला बोलला असेल तो. म्हटलं काय मदत करायची का त्याला, काहीतरी बोलूया त्याच्याशी म्हणून. त्याच्याकडे तो पण क्रॉस झाला होता आम्हाला, म्हणून आम्ही मागे बघितलं त्याच्याकडे, त्याला हाक मारण्यासाठी. तो मागे नाहीच, बोलतो गायब मागणं. म्हटलं टॉर्चवर मारून बघितलं, काहीच कुठेच नाही तू. मग आम्ही परत त्या चकवा लागला जो होता आमच्यावर गावकऱ्याला विचारलं की तू नक्की बघितलं नाहीस त्याला? तो की नाही बघितलं, तुम्ही दोघेच होतात, कोण होतं इथे, या रस्त्याला कोणीच दिसलं नाही, तो आवाज पण नाही ऐकला का? म्हटलं तर की नाही कोणीच नव्हतं इथे. तर तो आम्हा दोघांनाच तो अनुभव आला होता, आणि आम्ही दोघे एकमेकांकडे बघतोय, नक्की होता तो माणूस आणि गेला, गायब झालाय तो. हा अनुभव तो माथेरानला जो आला होता हा अनुभव. आणि जसं म्हटलं की आम्ही साधना वगैरे मध्ये असं इंटरेस्ट घेत असल्यामुळे, षटकर्म साधना, धुम्राक्ष सिद्धी, अरे या सिद्धी त्या सिद्धी, अशा ह्याच्यात आम्ही खूप जास्त असायचो. तर त्यामुळे आम्ही बरेचसे असे अनुभव गोळा करायला जायचो ना, तेव्हा मग असं काही ना काहीतरी कळायचं की या रस्त्याला जाऊ नका, इथे तुम्हाला जाणवेल किंवा भूत आहे इथे. तर मग भूत डायरेक्ट दिसलं नाही, पण त्याचं हे जाणवायचं कधी वाईब असते ना एक अशी की निगेटिव्ह वाईब, इथे निगेटिव्ह एनर्जी आहे काहीतरी, इथे थांबायला नको, असं एक जे वाटतं ना ते खूप जाणवायचं आम्हाला अशा ठिकाणी. तर ते अनुभव खूप घेतलेत कोकणामध्ये, विशेषतः म्हणजे कोकणामध्ये. तर मी असं म्हटलं की मी मूळचा आम्ही गुहागरच्या पुढे आमचं गाव आहे, तर त्या गावामध्ये माझं ॲक्च्युली घर घ्यायचं होतं. तर माझा एक आमच्या ओळखीचे एक नात्यातले होते, डोंबिवलीला राहायचे ते, तर त्यांनी रिटायर वगैरे झाल्यावर त्यांनी आपल्या गावात घर घ्यायचं असं ठरवून त्यांनी गावात घर बांधायला घेतलं. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की या एकदा बघायला, आम्ही घर बांधतोय. तर मी एकदा गेलो, घर बांधणं चालू होतं तेव्हा गेलो, घर बांधलं वगैरे छान. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते राहायला गेले, रिटायर झाले होते, आता बोलले मी गावातच राहणार. तर नंतर वर्षभराने कळलं की त्यांनी ते सोडलं. म्हटलं काय झालं? तर बोलले नाही रे बाबा, ते घर काहीतरी विचित्र होतं, तिथे झोप लागायची नाही, बेचैन व्हायचं सतत काहीतरी भांडी पडायची घरात, सतत टकटक टकटक आवाज यायचे, सतत असं कोणाचे पावलांचे आवाज यायचे, कोणतरी म्हणजे काही म्हणजे दूध सारखं उतू जायचं, दूध नासायचं, किडे लागायचे अन्नधान्याला, हे सतत होत होतं. आम्ही सगळे प्रयत्न करून बघितले पण होतच नव्हतं काही. बरं असं पण नाही ना काही जुनं घर कोणाचं तरी घेतलं आहे, तिथे पूर्वी काहीतरी घडलं होतं, अशा टाईपचं घर नव्हतं, हे त्यांनी स्वतः बांधलेलं घर होतं. म्हणजे अशी काही गोष्ट नव्हती त्याच्यामागे, काहीतरी इथे पूर्वी काहीतरी घडलं होतं त्यामुळे काहीतरी इथे भूताचा वावर आहे, असं काही नाही आहे. म्हटलं हे कसं होऊ शकतं? तर की माहीत नाही, पण आम्ही आता तिथे ते विकून टाकलं घर दुसऱ्याला. म्हटलं मग दुसऱ्याला राहत आहेत का तिथे, त्यांचा व्यवस्थित का माहीत नाही, ते पाडतायत, बिल्डर आहेत, त्यांना त्या लॉजिंग बोर्डिंग काहीतरी उभं करायचं आहे तिकडे, म्हणून ते पाडतायत घर. म्हटलं ठीक आहे बघूया, मला पण इंटरेस्ट होता घरामध्ये, तर म्हटलं बघूया, त्यांना विचारायला जाऊयात. तर गेलं तर तो बिल्डरचा एक माणूस होता, तो कोकणातलाच होता. तर तो बोलला की त्यांना कळलं नाही काय झालं आहे ते, मग तुमचा विश्वास असेल तर सांगतो तुम्हाला. म्हटलं काय झालं आहे? ते बोलले या घर पाडलं आम्ही ह्यांचं ना, तेव्हा आम्हाला ही भावली सापडली. म्हटलं भावली काय आहे? तर की हा चेडा आहे. म्हटलं चेडा काय असतं? म्हटलं चेडा हे असं बाह्यंगी वगैरे हे भूतांचे प्रकार, त्याला हा चेडा असतो. हा मंतरून बऱ्याचदा काय करायचं, कोणाला नको असेल ना एखाद्याचं चांगलं झालेलं, तर मोस्टली घर बांधताना ज्या पाया वगैरे खणलेला असतो त्या हळूच ती एक मंत्रातली भावली टाकून देतात पायामध्ये, त्या फाउंडेशनच्या याच्यामध्ये, किंवा कधी कधी भिंतीच्या याच्यात टाकून देतात विटांच्या याच्यामध्ये. ते कायमचं त्या याच्यात अडकून जातं त्या घराच्या याच्यामध्ये तो चेडा, आणि मग तो घरच्यांना त्रास देत राहतो. यांच्यावरती ते झालं होतं. तो चेडा त्यांना इथे शांतपणे जगू देत नव्हता. हे त्यांना माहिती नाही आहे, पण हे आम्हाला
हे पाडलं जेव्हा, तेव्हा आम्हाला ती भावली सापडली आणि भावली व्यवस्थित होती. म्हणजे फाउंडेशनमध्ये ते जेव्हा पायाभरणी झाली होती तेव्हा त्या सुमारास टाकला असेल तर काहीतरी जर खराब व्हायला पाहिजे, ते त्याच्यात खराब झालेली नव्हती भावली. म्हणले भावली तुम्ही अजून का ठेवलेत? ते की नाही हे याचं उतरवायचं आहे सगळं याचं, ते असं नुसतं टाकून चालत नाही भावली, तर ते आता आम्ही ते करायला चाललो आहेत असं त्यांनी तेव्हा सांगितलं. तेव्हा मला या भूताबद्दल कळलं की असा पण प्रकार असतो चेडाचा. आणि रत्नाकर मतकरी जे लेखक आहेत भयकथा म्हणजे खूप हो, तर त्यांच्या कथा मी पहिल्यापासून वाचायचो. नारायण धारपांच्या कथा मी वाचायचो खूप. तर आणि मी लिहायचो पण. आणि मी त्या याच्यावरती एकदा मी भेटलो होतो, आपले रत्नाकर मतकरींना भेटलो होतो आणि त्यांच्याशी बोललो होतो. तर त्यांना माझं वाचन आणि हे आवडलं, तर ते बोलले तू या विषयावर लेक्चर देशील का? तर मग मी लेक्चर्स वगैरे दिली होती. तर त्याने मी त्यांच्या घरी बऱ्याचदा जाणं येणं झालं. त्यांच्याशी मी या विषयावर बोललो. तर भूतपेक्षा भय हा विषय आमचा जास्त होता, की भीती जी असते ना ती काय असते. तर ते बोलले भीती मोस्टली भूत कुठून निर्माण येतात. तर त्यांचं म्हणणं होतं की अपराधगंड हा शब्द त्यांनी वापरला होता, की गिल्ट. तुमचं एक गिल्ट असतं, ते तुमच्या आसपास भूत बनून वावरतं. आणि ही गोष्ट मला, मी मीडियामध्ये काम करत होतो, ते एक किस्सा आहे असा, की एक माजी नक्षलवादी त्याला भेटलो होतो मी. नक्षलवादी होता तो, सोडलं होतं त्याने, सरेंडर वगैरे झाला होता, तो बाहेर पडला होता. तर तो आला होता एकदा आमच्या याच्यामध्ये त्यामध्ये. तर त्याच्याशी मी बोलायला गेलो होतो. तर मला एक त्या माणसाला भेटतानाच माझा एक असं एक वेगळंच फिलिंग होती. तर मी असा कधी माणूस बघितला नव्हता की नक्षलवादी त्यांची माइंडसेट काय असं. आता तो भले तो म्हणतो मी आता सोडलं आहे सगळं, एज्युकेटेड वगैरे होता तो, पण तो तिथे गडचिरोलीच्या आसपासच्या गावातला होता बोलला. तर त्याने त्याची स्टोरी सांगितली, ती फारच विचित्र होती. म्हणजे त्याची स्टोरी अशी होती की तो मग शिकलेला वगैरे होता, कॉलेजमध्ये वगैरे जात होता, त्या विचारांना तो प्रभावित झाला. तो तिकडे गेला, त्या लोकांमध्ये गेला, तिकडे मागकडे त्यांचा गेला. त्यांना मला तुमच्यामध्ये सामील व्हायचं आहे. सामील व्हायचं म्हटलं त्यांनी याला पहिलंच काम असं देत नाही शकत की पोलिसांना मारून ये. पोलिसांना मारून ये. त्याने 2 पोलिसांना मारायला लावलं. त्यानं मारलं, त्या पोलिसांना मारलं त्याने. त्याच्यानंतर आला परत आल्यावर तर त्याने सांगितलेली सिस्टीम काय होते यांची, की फसवतात कसं ते. आता हा माणूस परत खून केल्यावरती त्याला असह्य झालं. तो तसा एज्युकेटेड होता, तो प्रभावित झाला होता, त्याने खून पण केला. पण खून केल्यावरती त्याला ते सहन होईना की आपण काय केलं. आपण म्हणजे आपल्याला हे तर करायचं नव्हतं, आपल्याला तो कम्युनिस्ट विचारधारेचा होता, पण अगदी प्रॉपर नक्षल असा हे नव्हता. पण आता खून झाला, आता काय करायचं. तर त्याचं असं होतं की इथनं पळून जावं आपण. आपल्या घरच्यांना त्यानं कॉन्टॅक्ट केला की मला कसं तरी इथून बाहेर काढा, मला बाहेर पडायचं. त्याचा वरचा जो होता नक्षलवादा त्याला कळलं. त्याने स्वतःच पोलिसांना फोन केला की हा माणूस आहे, याला पकडा. तो एकदा पकडला गेल्यावरती तो कायमचा तुझ्यावरती स्टॅम्प पडला. तर तो अडकला, त्याला ना काय आलं. तो त्याच्याकडे 2 पोलीस आले. ते बोलले की बघ तू आता आमच्या ताब्यात आहेस, तुला आम्ही घेऊन जातो पोलीस स्टेशनला. तो हातापाय पडायला लागला, मला नको, माझं आयुष्य नव्यानं सुरू करायचं आहे, मला बाहेर पडायचं आहे. तर की नाही, आता आम्ही तुझ्यावर थांबणार आहोत, आम्ही तुझ्यावर राहणार आहोत, तुला आता आम्ही घेऊनच जाणार. सगळं पुढचे 8 ते 10 दिवस ते माझ्या अवतीभोवती सारखे. कुठेही गेलो, मग टॉयलेटला गेलो की माझ्या मागे यायचे ते. तर त्याला असं व्हायला लागलं की त्रास व्हायला लागला त्यांचा. तो बोला मी काय करू. तर ते बोलले की एक काम कर, तू सांगून टाक की मी अपराध केला आहे, माझ्यावरती हे 2 जण होते, यांनी मला सांगितलं होतं मारायला, त्यांचा पत्ता सगळं देऊन टाक, ते झाल्याशिवाय तुला आता आम्ही सोडणार नाही. तो की चला मला घेऊन चला पोलीस स्टेशनला, मी तुमच्याबरोबर येतो. आता मला नाही, आता आयुष्य बर्बाद झालं माझं, मला आता नाही हे करायचं आहे. तो गेला, त्याने पोलिसांकडे कबूल हे केलं सगळं, जेलमध्ये गेला, सगळं ते हे झालं त्याचं पुढचं. त्याच्यानंतर तो सुटला होता. एकदम माझा जो भेटला तो सगळं त्याने सोडलं होतं. तर ते ऐकून मला खूप वाईट वाटलं, खून झाल्यावर काय होतं. पण ते गंमत ही सांगितली होती की ते 2 पोलीस जे त्याला भेटले होते त्याने सांगितलं हे कबूल करावं लागेल, तेच पोलीस ज्यांना त्याने मारलं होतं. त्याने ज्यांचा खून केला होता तेच पोलीस भूताच्या रूपाने त्याच्या अवतीभोवती फिरत होते सतत. आणि त्याला सांगत होते की नाही तू आता हे कबूल करच, तू हे कबूल कर, तू तुझ्या मुखिया जे आहे तुझे त्यांचं नाव सांग, त्याच्याविषयी तुला मुक्तता नाही आहे, आता आम्ही तुला सोडणार नाही. आता ते खरंच भूत त्याच्या अवतीभोवती होती का, त्याचा तो अपराधगंड, त्याचा जो गिल्ट होतं त्याच्यामुळे त्याला ते दिसत होतं की ज्यांना आपण मारत तेच पोलीस सारखे त्याच्या अवतीभोवती येताना सांगते तू कबूल कर, तू खून केलास. ते त्याच्या डोक्यावरच बसली होती ती भूत. तर त्याचं म्हणणं होतं मला ती दिसत होतीस, मला स्पष्टपणे दिसत होती. मला चेहरा ओळखता येत नव्हता, कारण मी त्यांचा दगड मारूनच त्यांना मारलं होतं. मग चेहरा त्यांचा हेच झालं होतं, मला चेहरा आठवत नव्हता त्यांचा. तर पण पोलीस होते, युनिफॉर्म दिसायचा मला.
युनिफॉर्ममधले 2 जण माझ्या अवतीभोवती आहेत, ते मला सारखं दिसायचं. आणि रत्नाकर मटकरी पण हेच बोलले होते की भय असतो, म्हणजे भूतापेक्षा भय जास्त असतो. बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या तुम्हाला, जे तुम्ही इतरांना सांगत नाहीत, पण ते तुमच्यापाशी असतात, त्या कधीतरी तुम्ही एका वीक मेंटल कंडिशनला असतात तेव्हा त्या तुमच्यावरती हावी होतात गोष्टी, आणि मग तुम्हाला हे भूताचे भास होणं किंवा भूत दिसणं. आणि मग ह्या नक्षलवाद्याची जे होता जो माजी नक्षलवादी, तर त्याचा ऐकल्यावर मग अगदी ते 100% जाणवलं की म्हटलं हे तर तेच केस आहे, एकदम सेम केस आहे ही, की भूतं असतील नसतील माहीत नाही, पण आणि परत तिथले होते जंगलातल्या याच्यात, तर तिथे ते प्रथा होत्या की भूताचे वगैरे मानणारे होते, पण तो एज्युकेटेड होता त्यातल्या त्यात. पण त्यानंतर त्याने जो अपराध केला, त्या अपराधाचे त्याला जे काय गिल्ट आलं होतं, ते गिल्ट त्याला अशा पद्धतीने समोर यायचं की ते पोलीस येत आहेत आणि त्याला घेऊन जातात, नाही चल पोलीस स्टेशनला, चल पोलीस स्टेशनला. कारण एक मला वाटतं ना, तो भय एक खूप मोठा एलिमेंट आहे. कारण आपण जर बघायला गेलो, आपल्या नवरस असतात, हास्य, क्रोध, करुणा, त्यात भय पण एक असतो आणि त्याला आपण इग्नोर करत गेलोय. पण कारण लहानपणापासून आधी आपल्याला घाबरवलं गेलं की हे खा, नाहीतर बुवा येणार, भूत येणार, आणि मग जसं मोठं झालं काय घाबरतोय काय, ते लांब करत गेलो, तर तो एलिमेंट एकदम असाच राहिलाय तो रस. पण मला अजून एक तुम्हाला गोष्ट विचारायची आहे की दिवा स्टेशनची एक गोष्ट होती तुमची, तिकडे काय झालेलं? कारण दिवा स्टेशनमध्ये मी प्रवास करायचो जेव्हा, तेव्हा दिवा स्टेशनला जे काही पॅसेंजर्स होते, जे माझे मित्र झाले होते, त्यांनी मला सांगितलेली गोष्ट होती की दिवा स्टेशनला व्हायचं असतं की अनेक जणं मधल्या काळामध्ये असं झालं होतं की ते स्टेशनला उतरायचे, ज्या स्टेशनला त्यांचं काही काम होतं दिवा स्टेशनला उतरायचे, त्यांचं म्हणणं होतं त्यांना कोणतरी बाई बोलवायची आणि ते उतरायचे आणि गायब व्हायचे, तो परत काही सापडले नाहीत ती लोक. म्हणले पोलीस स्टेशनला कुठे रेकॉर्ड आहे का या गोष्टीचा, ते की नाही रेकॉर्ड नाही आहे, पण कारण ते गायब झाले, मिसिंगच्या केस असले तर. पण बाई बोलवायची रे हे कुणा हे नाही आहे, कोणी सांगितलं नाही. म्हणले हे मग कशावरनं तुम्ही म्हणतात, शक्य कसं? हां, तर ते बोलले की कुठल्या तरी याला विचारा चांगल्या, तर तो सांगेल तुम्हाला. मी एका पोलिसाच्या ओळखीच्या पोलिसाकडे मी गेलो, त्याला विचारलं, तर त्याने मला सांगितलेल्या गोष्टी अशा होत्या. तो बोलला की दिवा पहिले तेवढं डेव्हलप झालं नव्हतं, तेव्हा तिकडे दलदल होती सगळी, तर बऱ्याचदा व्हायचं असं की मर्डर करायचे लोक आणि दलदल फेकून द्यायची प्रेत. तसंच एका मुलीचं प्रेत तिकडे असंच त्यांनी हे करून फेकून दिलं होतं. तर ती बाहेर यायची आणि लोकांना मदत मागायची, आणि लोक मदत करण्याच्या हेतूने याच्यानं भूल पडल्यासारखे जायचे धावत तिच्याकडे. ती जायचे आणि दलदलीत फिरायचे, दलदलीत तिला गेले की गायब, परत सापडायचं नाही त्यांचं. बऱ्याच दिवसांनी एकदा असं सापडलं होतं, 1-2 जेव्हा सगळं ते वाळलं सुकलं होतं जेव्हा, तेव्हा 1-2 हात सापडले होते. पण त्या केसेस आम्ही काही पुढे हे नाही केले, त्या कोण त्याच्यात निवडून होतं माहीत नाही, पण त्या पोलिसांनी त्या केसेस जास्त हे नाही केलेत. त्याच केसेस आहेत का, मिसिंगच्या कंप्लेंट्स आल्या त्यांचंच आहे काय त्यांना कळत नव्हतं. पण ती बाई कशासाठी त्यांना बोलवायची, ही मदतीसाठी बोलवायची का तो एक अतृप्त आत्मा होता म्हणून बोलवायची, हे कळायचं नाही. पण अशा बऱ्याच लोकांना दलदलीतनं ती बाहेर यायची, बोलवायची, आणि ही लोक गायब व्हायची, कारण ती दलदलीत सापडायची नंतर. बापरे, ही गोष्ट घडलेली आहे. एक तुम्ही कोरोनातल्या काळातली पण एक गोष्ट सांगत होतात, तो माझाच अनुभव होता ॲक्च्युली. पण माझा म्हणजे डायरेक्ट माझं होतं की माझ्याबरोबर मी कोरोना काळात माझं हे बदललं, हे मीडियामध्ये मी होतो, तर मी माझ्या सोशल मीडियाच्या ह्याच्यात गेलो, तर मी जॉब स्विच केला. तर स्विच केल्यावरती एक मोठी कंपनी होती जी नंतर बॅन केली गेली, तुम्हाला माहिती असेल, चायनीज कंपनी. त्या कंपनीमध्ये मी कामाला सुरुवात केली होती. तर ती कंपनी जेव्हा वर्क फ्रॉम होम आम्हाला दिलं होतं सुरुवातीला, कोरोना काळ होता, तर त्याच्यामध्ये मी सगळ्यांशी ओळख झाली. तेव्हा जी मीटिंग झाली तर एक असाच एक इन्फॉर्मल कॉल झाला होता सगळ्यांचा झूम मीटिंगमध्ये. त्या झूम मीटिंगमध्ये माझ्या मित्रांनी सांगितलं की तू कुठे, एका मित्राला विचारलं त्यांनी, काय तू आता चेन्नईला आहेस परत का, दिल्लीतच आहे अजून वगैरे असं विचारलं. तर म्हणलं हे काय आहे ते की कळेल तुला. आणि तो जो चेन्नईचा मुलगा होता तो दिल्लीमध्ये होता त्यावेळी आणि तिथे अडकला होता. म्हणजे दिल्लीच्या ऑफिसला तो काम करायचा, दिल्ली का नॉर्ड्याच्या ऑफिसला तो काम करायचा, आणि दिल्लीमध्ये त्याने एक PG म्हणून राहायचा, एका पंजाबी घर होतं सरदारजी, त्यांच्याकडे राहायचा तो. आणि त्यांनी सांगितलं, हे मी पण एकदा बघितलं होतं की तो त्या घरामध्ये राहायचा, आणि तो घरामध्ये प्रत्येक झूम मीटिंग असली कधीतरी दिवसातनं एकदा कधी असली तर ती घरमालकीण होती, पंजाबी म्हातारी बाई होती, ती अशी मागेच बसलेली असायची, अशी आपली बघते आपली मीटिंग चालू आहे, काही चेहऱ्यावर भाव नाही काही नाही. तर म्हटलं हा चेन्नईचा मुलगा आहे तामिळ, ह्याचे नातेवाईक असणं शक्य नाही. ही बाई, त्याला धड हिंदी पण येत नव्हतं,
तर मग ही घर मालकीण असली तरी सारखी इथे कशाला बसून राहते. आम्ही तर झूम मिटिंग असली की आम्ही सांगायचो की आत्ता आसपास आम्हाला डिस्टर्ब करू नका, कोणी येऊ नका, असं आम्ही घरात सांगायचो. आणि दरवेळी आणि दरवेळी बाई त्याच पोझिशनवर तिथे बसून बघते आपलं काय चाललंय ते. म्हणलं या बाईला काय हवं, काय हवं, काही घर मालकीण म्हणून याला हाकलता येत नाही, म्हणजे सांगता येत नाही की बाबा तुम्ही बाजूला व्हा, आम्हाला मीटिंग चालू आहे, काय चाललंय. तर हे आणि सगळ्यांनी बघितलं होतं, म्हणजे मी एकदाच बघितलं, बाकी सगळ्यांनी बघितलं होतं. आणि मग नंतर तो चेन्नईला परत आला. ते पहिलं लॉकडाऊनचं हे झालं तेव्हा पहिले तो चेन्नईला आला. मग चेन्नईला आला तेव्हा ते हे विचारायचे काय अजून दिल्लीतच का चेन्नई येतेस वगैरे. तर मी मित्राला विचारलं काय असं का विचारताय. तर ते बोलले की एकदा त्यालाच विचार फोन करून. मग त्याला फोन करून विचारलं तर तुला अरे मला कळत आहे सगळेजण असं का म्हणतात, पण मला ना त्या घरामध्ये फार विचित्र वाटायचं, असं वाटतं काय ते निगेटिव्ह वाईब आहे असं वाटायचं. म्हटलं म्हणून तुला एकटा राहायला भीती वाटायची का, म्हणून सतत ते हे करायचं का. तर की नाही मी एकटाच होतो त्या घरामध्ये. म्हटलं एकटा कुठे होता, ते मालकीण बाई बसली असेल, ती पंजाबी बाई होती. अरे कोण पंजाबी, मग सगळे त्याच विचारतात पंजाबी बाई बसली असायची. माझ्या घरात कोणीच नव्हतं, मी एकटाच असायचो झूम मिटिंगमध्ये, पण मी एकटाच बसायचो. अरे म्हटलं अख्ख्या आमच्या टीमने बघितलं मागे बाई बसलेली असायची रोज तुझ्या. तर यार मग हेच सगळेजण बोलतात मग ती भीती वाटायला लागली म्हणून मी सोडून आलो दिल्लीचं घर माझं. तिथे कोणतरी बसलेलं असायचं मागे आणि मी एकटा होतो त्या घरामध्ये 100%. बापरे. ती कोण होतं माहीत नाही, पण ते म्हटलं आम्ही मी एकदाच बघितली होती, पण बाकीयांनी सगळ्यांनी बघितली होती. आणि रोज दिसायची ते बाई बसले एकाच पोझिशनवर बसून बघते कोपऱ्यातून. आम्हाला ते कॅमेऱ्याच्या याच्यातनं दिसत होती, त्याला माहिती नाही मागे कोणी बसलं ते. बापरे. गाणगापूरचा पण असाच कोरोनाशीच रिलेटेड किस्सा होता की गाणगापूरला तुम्ही गेल्या वर्षी गेलो होतो. तर गाणगापूर दत्तस्थान आहे. तर दत्तस्थानावरती तिथे भूतांचं हे खूप आहे, भूत उतरवण्याचं हे खूप चालतं. म्हणजे तिथे विचित्र म्हणजे बघून भीतीच वाटते. तिथे आरती वगैरे सुरू झाली ना की नॉर्मल आपल्या आसपास बसलेले लोक अचानक अंगात येतात, त्यांच्या आणि उड्या मारायला लागतात, खांबावरती उलटे चढतात आणि असं काय 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 सुरू होतं. वेड्यासारखे वागायला लागतात, म्हणजे अंगातली भूतं त्यांच्या हे होऊन जातात. हां आरती सुरू झाली की तर मी एकदा चाललो होतो गाणगापूरला. तर आमचा जो ड्रायव्हर होता त्याने मला ही गोष्ट सांगितली की आत्ताचीच गोष्ट म्हणजे गेल्या वर्षातलीच गोष्ट असेल की बोला एक फॅमिली आली होती गाणगापूरला चालली होती, नवरा बायको, त्याचा भाऊ का तिचा भाऊ कोणतरी होता, बायकोचा भाऊ कोण माहीत नाही, मामा काका कोणतरी होता. मग ते मागे तो आणि मांडीवर एक 4 वर्षाचं मूल होतं. तर तो मामा आणि ते 4 वर्षाचं मूल पुढे बसलं होतं, नवरा बायको मागे बसले होते. चालू होते. तो मुलगा शांत होता, तसा लहानच होता मुलगा आणि सगळे टेन्शनमध्ये दिसत होते. पण हा घेऊन चालला होता. जसजशी बॉर्डर आली गाणगापूरची तसतसं तो लहान मुलगा अचानक उडाला, एकदम जाऊन तो स्टेअरिंग व्हील तिथे असं तिथे येऊन बसला की नाही गावात जायचं नाही, गाणगापूरला जायचं नाही, मग डॉक्टरकडे घेऊन चल. ते डॉक्टर कोण, तर तो 4 वर्षाचा मुलगा तो अचानक वेगळ्या ह्याच्यात बोलायला लागला की मी मेलो नव्हतो कोरोनामुळे, त्या डॉक्टरने ते खोटं हे केलं मेल्याचं, मला त्या डॉक्टरकडे घेऊन चल, मला काय विचारायचं तू मला का मारलंस. त्याने कोरोनाचा रिपोर्ट दिले, मला कोरोना झालाच नव्हता, मला मारलं गेले, मला त्या डॉक्टरला भेटायचं. ते आईवडील बोले हा गेले 2 वर्ष हेच बडबडते. आता 2-3 वर्षाचा मुलगा एवढं कसं बोलेल की डॉक्टरला भेटायचं आहे, कोरोना वगैरे त्याला माहिती पण नसेल कोरोना वगैरे. त्याचा जन्म 20-21 सालातला आहे. तो हे बोलतो जोरजोरात की मला डॉक्टरला भेटायचं आहे, मला कोरोना झाला नव्हता, मला का मारलं, माझा रिपोर्ट का दिला मेल्याचा. कोरोनात तर माहिती आहे ना की कोरोनात डायरेक्ट डॉक्टर रिपोर्ट यायचा हा मेला आहे तर आपल्याला बघायला पण मिळायचं नाही की हो, म्हणजे ते डायरेक्ट त्यांचं हे करून टाकायचे, म्हणजे घरच्यांना पण बघायला मिळायची नाही बॉडी वगैरे. तर त्याच्यात असं काहीतरी झालं होतं की त्या डॉक्टरने चूक केली होती म्हणा का काहीतरी झालं होतं, त्याने कोरोना झाला असा रिपोर्ट देऊन त्याला क्वारंटाईन केलं होतं, काय हे केलं होतं, त्याच्यामुळे तो माणूस मेला. आणि मे बी त्याला नव्हता आणि तोच त्याच्या अंगात त्याचं भूत होतं. तो मुलगा आरडाओरडा करत होता की मला डॉक्टरला भेटायचं, मला इथे यायचं नाही आहे, मला डॉक्टरकडे घेऊन चला. त्या नाव पण सांगायचं डॉक्टरचं, मला त्यात आठवत नाही आहे काय सांगितलेलं ते, पण इतकं हे करायचं. आता पुढे काय झालं त्याचं ते आम्हाला सांगितलं ड्रायव्हरला, मी कसं तरी त्याला फक्त घेऊन गेलो देवळापर्यंत, भूत उतरवायचं होतं म्हणून तिथपर्यंत घेऊन गेलो. पण हा अनुभव मी की 4 वर्षाचा मुलगा एवढंच ओरडतोय की मला कोरोना झाला नव्हता, व्यवस्थित कोरोना झाला नव्हता, आणि त्या डॉक्टरने माझी वाट लावली, डॉक्टरने मेल्याचा रिपोर्ट केला, मला त्या डॉक्टरकडे घेऊन चला पहिले, मला भेटायचं त्या डॉक्टरला. फार म्हणजे फार भीषण हे होतं. कोकणामध्ये गाव आहे आमचं शिमगाव, खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे होळीचा उत्सव शिमगा म्हणतात त्याला तिकडे. तर शिमग्यासाठी ते माझे मित्र सगळे गेले होते, तर ते लाकडं वगैरे गोळा करायचे होळीसाठी. तर तो इथलाच होता शहरातला, तर तो तेवढ्यापुरता जायचा, शिमग्यापुरता जायचा. तर त्या
फार इंटरेस्ट असतात ते शंकासूर वगैरे याच्यात. तर त्याने एकदा असा किस्सा सांगितला मला की तो शिमग्याला गेला होता आणि मग मित्रांबरोबर तो बोलला की आपण ना रात्री आपण लाकडं चोरून आणूया. तर ते बोलले की रात्री जायचं नाही कुठल्या याच्यामध्ये. मग तो बोलला की ठीक आहे मग दुसरं काहीतरी बघूया. तर आपलं तिथे हे ठेवलेस ना सोडून नारळ वगैरे ठेवलेस ना शहाळी अशी ठेवून दिले असतात रूममध्ये किंवा शेतामध्ये वाडीमध्येच ठेवून दिलेले असतात तसे. तर तुला आपण तिकडे जाऊया आणि नारळ घेऊन येऊया सगळे ते शहाळी असतात ती सुकलेली असतात ती तशीच घेऊन येऊया. ते पण होळीमध्ये टाकता येतात ना. तर आपण ते करूया. तर सगळे गेले आपल्या उत्साहाने की रात्री जायचं. म्हणजे 1-2 जण तयार नव्हते पण त्याने हे केलं की आपण जाऊयाच ॲडव्हेंचर. गेले नदी क्रॉस केली. नदी क्रॉस करून ते पुढे गेल्यावरती शेवटचं जे बाग होती नारळाची जे वाडी होती त्या वाडीतली नारळाच्या. तर तिकडे त्यांनी पडलेली लाकडं वगैरे काही असतील तर ती घेतली आणि बोले आपण शहाळी उचलूया. त्याने 3-4 शहाळी उचलली. सगळे 3च जण होते ते नाही 4 जण होते ते 4 जणांनी एक का 2 शहाळी उचलली आणि धावत सुटले. तर त्यांना असं वाटतं की आपल्यावर आणखीन कोणतरी आहे. म्हणजे 4 जणांचं नाही 5 जणांचं हे असं वाटायचं त्यांना. पावलांचा आवाज आहे कोणतरी आपल्याबरोबर येते. तर कोण चालतं थांबूया थांबले तर त्यांचा तो आवाज पण थांबायचा. चालायला लागले की परत तो आवाज यायचा. तो पायराव ज्याला म्हणतात की पायांचा आवाज जो असतो पाचोळ्यातून येणार तो यायचा. म्हणजे हे थांबले तर ह्याच्यानंतर काही सेकंदाने तो आवाज थांबायचा. त्यामुळे शेवट चांगलं सेकंद पटकन 4 जण थांबले तर 5वा थोड्या वेळाने थांबतो तसं व्हायचं. आणि ते त्यांना जाणवलं. ते घाबरले तर नदीपाशी गेले नदीपर्यंत. त्याने परत मागे बघितलं. दिसत कोण नव्हतं पण जाणवत होतं कोणतरी आहे आणखीन. तर त्यांनी टॉर्च हे करून बघितलं तर ते नदीचं ते थोडंसं पुळण म्हणतात जसं वायूसारखं होतं थोडंसं त्याच्यावरती चिखल वगैरे असं होतं. तर चिखलामध्ये ना दिसलं की आपण 4 जणांचे पाय पण अजून एक पावलं दिसतात आपल्याला. आधी कोणतरी येऊन गेलं असं अशी पावलं नव्हती ती ताजी हे होतं. म्हणजे चिखलातले एकदम ताजी पावलं दिसत नाही की आत्ताच्या आत्ता आपल्या पावलाचे ठसे उमटलेत की ह्या 4 जणांचे पाय आणि अजून एक आहे कोणतरी मोठा पाय आहे. आणि हा कोणाचा पाय कळत नाही. हे काय होते कळत नाही आहे. नदी पार करायची होती. ब्रिजवरनं चालले होते आणि त्यांना असं ब्रिज आणखीन जे साकव म्हणतात लाकडी ब्रिज असतो ना तो साकव म्हणतात त्याला. तर त्याच्यावर त्यांना जाणवायला लागलं की वजन खूप जास्त जाणवते. ते बोलले हे काहीतरी वेगळं आहे. तर कोकणातले बाकीचे 3 जण होते कोकणातले होते. त्यातला एक बोलला की आपण काहीतरी चूक केलेली हे नारळ सगळे फेकून दे नदीमध्ये. त्यांनी सगळे नारळ फेकून दिले नदीमध्ये आणि नारळ जसे पाण्यात पडले तर असं अचानक खलखलकं वाटायला लागलं सगळं. म्हणजे तो ब्रिज पण एकदम नॉर्मल झाला. आसपासचं वातावरण एकदम शांत झालं आणि मग काहीच भीती वाटे नसेल. त्याच्यानंतर चालायला लागलं होतं एकदम नॉर्मल वाटायला लागलं. आणि पलीकडे परत नदीच होती. पलीकडे नदीचा काठ होता. त्या काठावरनं पुढे चालताना मागे बघितलं तर फक्त 4 जणांची पॉलिसी होती त्यांना. त्यांनी कुठली नारळातनं कोणतरी शक्ती घेऊन आले होते. ते नारळाच्या मागे ती शक्ती आली होती. ब्रिजवर त्यांनी नारळ फेकले त्याच्यानंतर ती शक्ती गेली नदीत नारळ टाकल्यावरती. पुढे त्यांना ते पावलांचे ठसे दिसले नाही परत आणि आसपास जाणवलं पण नाही. तो आवाज पण नाही जाणवला. कोणतरी आपल्यावर आहे हे पण जाणवणं बंद झालं. नारळ फेकून दिल्याबरोबर तोपर्यंत त्यांना सगळं जाणवत होतं ते. आणि तो सांगताना अजूनही तो कधी अनुभव सांगतो ना हा आठवणीने सांगतो. त्या अंगावर काट्यात तो अगदी लगेच सांगतो की ते मी ते काय अनुभवलं होतं ना ते सांगू शकत नाही काय झालं होतं ते वगैरे असं अगदी याच्याने सांगतो तो आठवणीने. आणि कोकणात तर मला वाटतं बऱ्याच लोकांना होतं. कधी कधी तर रात्रीच्या वेळी वगैरे तर हे पण असतं ना की मनात पण कुठे ना कुठे असतं तर तिथेही लोकांना बरेच एक्सपिरियन्स येतात. पण अशा ठिकाणी असतात पण आपण बोलतो ना की खूप खूप जागा असतात खूप जंगल असतात तिकडे वेगवेगळे देव असतात तिकडे आपल्याला माहितीही नसतं. पण आपण जेव्हा त्यांच्या टेरिटरीमध्ये जातो तर मे बी ते आपल्याला त्रास द्यायला येतात. तसं काहीतरी असेल. कोकणामध्ये असे बरेच म्हणजे मी स्वतः जेव्हा म्हटलं कोकणात घर बघायला गेलो होतो तेव्हा मला एक पडकं घर दिसलं होतं. तर मी विचारलं जो घर दाखवणार होता विचारलं की ही जागा कोणाची आहे. तो की त्या घराकडे बघू पण नका. म्हटलं काय आहे त्या घरात. ते घरात काय माहीत नाही पण ते घर बघूच नका बायंगीने झपाटले. म्हटलं बायंगी काय असतं. तर की बायंगी हे भूत आहे जे विकत मिळतो. तर ते जे असतात तांत्रिक ते मंत्र आणि पुजारे करून तुम्हाला नारळामध्ये किंवा भावलीमध्ये किंवा दगडामध्ये असं काहीतरी करून ते तुम्हाला नारळ तुमच्या हातात देतात आणि सांगतात हे तुम्हाला 3 वर्षांसाठी दिलं आहे बायंगी. याला दर अमावास्येला पौर्णिमेला काहीतरी बळी द्यायचे ते बळी द्या कोंबडीचे बकऱ्याचे. हां ते हे करा तुमचं भरभराट हा करत राहील. 3 वर्षांनी हे परत माझ्याकडे द्यायचं.
तो का हां. आणि होतं असं की बऱ्याचदा तो बायांगी भूत असं असतं ना, ते खेळतं माणसाशी. म्हणजे बऱ्याचदा लोकांना भ्रम व्हायला सुरुवात होते की त्यांना ते 3 वर्ष कधी गेले हे कळत नाही. कधी-कधी इतकं त्यांचे भरभराट होते की ते त्यांना असं वाटतं की जाऊ दे 3 वर्ष झाली तरी आपल्याकडे राहू दे हे भूत. असं व्हायला लागतं आणि 3 वर्षांपेक्षा जास्त त्याला ठेवलं की मग तो तुमचा बरबाद करायला सुरुवात करतो. असं ते भूत असतं. बऱ्याचदा असं पण होतं की 3 वर्षांनी तुम्ही द्यायला गेलात ना, तर तो तांत्रिकच गायब झालेला असतो तिकडनं. तो पळून गेलेला असतो. तुमच्या गळ्यात ते भूत बांधतो बायांगी आणि तो पळून जातो. किंवा ते तुम्हाला सांभाळत बसावं लागतं भूत. ते तुमच्याकडे ते राहायला तयार नसतं 3 वर्षांनी की अरे ठराविक काय 3 वर्ष कधी-कधी 7 वर्ष असतं, कधी-कधी 3 पिढ्या असतं. तर 3 पिढ्यांचा तर खूपच प्रॉब्लेम होतो. तर असं काय-काय होत असतं. तर त्यांनी सांगितलेला किस्सा असा होता त्या माणसाचा की त्या माणसाने बायांगी तो घेऊन आला नारळामध्ये. तर बायांगीचे काही-काही नियम असतात. तर ते नियम त्याचं पालन केलं पाहिजे. बायांगीला घेऊन आल्यावरती बायांगी आणली हे कोणाला सांगायचं नसतं. बायांगी जेव्हा घरात येतं तेव्हा देवपूजेला सगळं बंद करायचं असतं. म्हणजे देवारा असेल देवाऱ्यावरती कापड टाकून ठेवायचं. हां. तिथे एकदा बायांगी आलं की बायांगीचं राज्य. ओके. हां. तो देव. तर तो घरावर त्याचं राज्य असणार. आता तुम्ही त्याची पूजा करायची, त्याला तो सांगेल ते बळी द्यायचा आणि तुमची भरभराट होत राहणार. तर ते होतं. तर तो घेऊन आला नारळ. पण प्रॉब्लेम काय आला, त्याने घरात कोणाला सांगायचं नव्हतं. घरी सांगितलं नाही त्याने. तर त्याने ते हे केलं, नारळ वगैरे ठेवला, तर पूजाला सुरुवात केली. पण देवाची पूजा होत होती घरामध्ये. आई वडील पूजा करायचे घरात. तर त्याने 10 वेळा सांगितलं पूजा करणं बंद करा, मला नाही आवडत. काय वडील हे काय तुला अचानक काय आलं, देवपूजा वगैरे बंद कशी करणार, नाही करणार. तर हा खूप सांगायचा प्रयत्न करायला की नका करू, मला नाही आवडत वगैरे. पण कारण सांगता येत नव्हतं नक्की. म्हणजे आईवडिलांना सांगू शकत नाही आहे. आईवडील देवपूजा बंद करणार नाही आहेत. तर करायचं काय. बरं आईवडिलांना असं सांगितलं होतं मी की बायांगी आणले तर आईवडील मला पहिले मारतील. मग त्याने काय केलं की बोला की माझं दुसऱ्या शेतात घर आहे आपलं, ते शेतातल्या घरात घेऊन जातो बायांगी. तर तिथे बायांगी तिथे पूजा करतो, तिथे काय कोणी डिस्टर्ब करणार नाही, कोणाला काय प्रॉब्लेम होणार नाही. तो घेऊन गेला आणि तिथे त्याने चूक केली मोठी. एकदा बायांगी स्थापन केली तुम्ही घरामध्ये की त्याची जागा बदलायची नसते. त्याने त्याची जागा बदलली आणि तेव्हापासून त्याचं जे काय आई वारली, वडील वारले, घर बरबाद झालं त्याचं, तो सुद्धा असाच आणि भरभराट होत होती. म्हणजे त्याने जे अपेक्षा ठेवली होती ते पूर्ण होतं. हां, बट ॲट व्हॉट कॉस्ट. आणि त्याच्याकडे पैसे यायचे, पण पैसे यायचे कुठून. गावात कोणाकडे चोरी व्हायची, गावात कोणाचे तरी पैसे जायचे. त्यांना कळायचं नाही ह्याच्याकडे आलेत पैसे. भूत कुठून आणतं पैसे, आणते कुठून. ते गावातच कोणाकडे हे होतं. गावकऱ्यांना हे कळायचं नाही की ह्याच्याकडे गेलेत पैसे. पण गावकऱ्यांना शंका यायला लागली होती की ह्याचं काहीतरी हा भरभराट होते याची, पण ह्याचं दुसरीकडे हा विचित्र वागायला लागला आहे. दुसरीकडे याच्या आई वडिलांकडे तो जात नाही, आई वडील काहीतरी त्रास होता आई वडिलांना, आई वारली, वडील वारले, काहीतरी हे होतं. आणि त्याला नंतर असं वाटतं तो वेडा झाला अक्षरशः त्या याच्यामध्ये. तो तसाच तिकडे मिळाला त्या घरामध्ये. ते घर आता तसं तो माणूस मला सांगवलं हे घर आता असंच हे झालेलं आहे. त्या घराकडे कोणी जात नाही, घराकडे कोणी बघत नाही. ते बायांगी आता त्या घरात आहे की नाही माहीत नाही, पण आता आम्ही त्या घराकडे लक्ष पण देत नाही. तुम्ही पण ह्या घराचा विषय विसरून जा. असं बायांगी भूताची एक हे ऐकली होती. म्हणजे मला त्या माणसाने सांगितली होती. मला ते घर तेव्हा आवडलं होतं. पण हे जे तुम्ही बोललात ना की त्याची भरभराटी होत होती आणि दुसऱ्यांचं नुकसान होत होतं, तर हे पण मी एकदा कुठे गोष्ट ऐकलेली की जेव्हा लोक आणतात ना तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचं नुकसान होणं सुरू होतं. कारण कुठून ना कुठून तरी येतंय ना की त्यांचा जो लक होता, जे त्यांच्याबरोबर होतं ते ह्यांना चिटकतं आणि चोरी होणं पण त्यांचं एक डाऊनफॉल सुरू होतो बाजूवाल्यांचा. आणि यांची मे बी ते असू पण शकतं कारण कुठून ना कुठून तरी येतंयच ते. बापरे, पण खतरनाक असे बरेच कॉन्सेप्ट आहेत आपल्याकडे. एका तुम्ही मैत्रिणीच्या नवीन घराबद्दलही बोलत होतात. माझी एक मैत्रीण होती, तिच्या बाबतीत हा किस्सा घडला होता की ती एका ठिकाणी राहायला गेली होती, नवीन भाड्यानेच राहत होती. तर घराची गॅलरी होती ना, तिकडे एक झाड होतं. त्या झाडाची पानं म्हणजे अशी ना सारखी सगळी घरातच येत पडायची सगळी. तर आणि ती फांदी पण अशी घराकडेच वाढलेली होती. तर ते रोजच्या रोज झाडून वगैरे पुसायचे वगैरे, तरी सगळं ते थोड्या थोड्याने परत ती पानं तिथेच गाळायची सगळी. तर ती वैतागली होती की किती साफसफाई केली तरी ना असं अगदी जुन्या घरात पाचोळा पडला असं तसा त्या गॅलरीत भरलेला असं पाचोळा सतत. आणि एक होतं त्या घरातनं कोणी कबूतर किंवा कावळे असं कोणी यायचं नाही त्या गॅलरीमध्ये बसायला. पाचोळा खूप यायचा. तर तिने एकदा हे केलं की ना ह्याचं ना ती फांदी कापायला पाहिजे. फांदी कापली हां, ते झाडा म्हणजे थोडंसं लांब राहते ते फांदी हे नको.
तर ते म्युन्सिपाल्टीवाल्यानं सांगितलं. म्युन्सिपाल्टीवाले वैतागले, अरे किती तरी फांदी कापायला होतात आम्हाला. तर नाही, आम्ही तर पहिल्यांदा सांगितलं. ते नाही, तुमच्या आधी पण एक आले होते, त्याने सांगितलं होतं कापायला. ते गेले, फांदी कापली. काही दिवसात इतकी ती फांदी वाढली परत घराच्या दिशेने, आणि परत पाचवा पडतोय आपला रोजच्या रोज. तिला ते विचित्र वाटायला लागलं, काहीतरी वेगळं. ते तिने बिल्डिंगमध्ये चौकशी केली. बिल्डिंगमध्ये बोलायला तयार नाही या गोष्टीबद्दल. ते बोलले, तुम्ही ज्यांच्याकडनं घर हे केलं, हां, घर मालकाला विचारा, तुम्ही आधी आम्हाला विचारलं का, घराची चौकशी केली का, तेव्हा आम्ही सांगितलं असं तुम्हाला. आता आम्हाला याच्यात पडायचं नाही, तुमचं तुम्ही बघा. ते बोलले, नाही काहीतरी तर सांगा ना, आता आम्ही तर राहते पण ह्यासारखं हे होतं, काही वेगळं झालं का या घरामध्ये, अगळीत काही झालेली होती का. ते बोलले की आता आम्ही काय सांगणार नाही, तुम्ही दुसरीकडे विचारा. तर मग तिने पोलिसांना विचारलं. तर पोलिसांनी हे केलं होतं की इथे एक अशी घटना घडली होती. आम्ही बिल्डिंगचीच चौकशी केली होती, बिल्डिंगमध्ये लोकांची. बिल्डिंगमधल्याच लोकांनी आम्हाला सांगितलेली गोष्ट आहे ही, की त्या घरामध्ये पहिले एक माणूस, त्याची बायको आणि न्यूबॉर्न बेबी होती, लहान बाळ होतं त्यांचं. ते बाळ एखाद वर्षाचं वगैरे असेल नंतर ते. तर तेव्हा ते गॅलरीमध्ये असंच रांगत गेलं, आणि त्या गॅलरीच्या ह्याच्यातनं मधल्या जे ग्रिल असतात त्याच्यामधल्या ह्याच्यातनं ते पडलं खाली. ते झाडाच्या पायथ्याशीच पडलं आपटून. ते तिथे त्याचा जीव गेला बाळाचा. आणि त्या बाळाचा जीव गेल्यावरती त्या बाईला इतकं हे झालं, आपल्या बाळ गेल्याचा तिला इतका धक्का बसला होता की ती वेडीच झाली ऑलमोस्ट. की ती त्या झाडालाच आपलं बाळ समजून झाडाशी बोलायची, झाडाच्या पानांशी बोलायची, त्या फांदीला जेवण वगैरे देते असं हे करायची. पण ती इतकी वेडसरच झाली होती ती पूर्ण. म्हणजे त्या नवऱ्याने शेवटी तिला तो घेऊन गेला, हे जागा सोडून घेऊन गेला. त्याच्यानंतर मग ते दुसऱ्याला विकली जागा त्यांनी, का काय केलं माहिती नाही. मग त्याच्यानंतर ही भाड्याने आले होते. याच्या आधी पण 1-2 जण भाड्याने राहायला आले होते. त्यांना पण असाच अनुभव आला की ते झाड आहे ते घराच्या दिशेने वाढतंय, फांदी त्याची, ते पानं सतत घरात येत आहेत, काहीतरी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करत आहेत. हा तिला पण तोच अनुभव आला की हे काहीतरी वेगळं आहे, हे ॲबनॉर्मल आहे, काहीतरी विचित्र वाढतं आहे हे सगळं. तिने पण मग भाडे कटूच होती ती. तिने घरमालकाला सांगितलं की आम्हाला बरोबर वाटत नाही हे घर, आम्ही सोडतोय. घरमालकाला ती सवय झाली होती वाटतं ते ऐकायची. तो बोला ठीक आहे. त्याने काही चौकशी केली नाही, काही नाही. त्याने ते कॉन्ट्रॅक्टप्रमाणे हे पैसे दिले परत आणि ते निघून गेले. ती बोलली की म्हणजे हा अक्षरशः मला जाणवायचं. म्हणजे इतर बी कोणी म्हणेल की 5 वेळाच येतोय ना, पडू दे, त्यात काय विशेष. पण नाही, ते विचित्र पद्धतीने व्हायचं ते सगळं. आणि ही गोष्ट ऐकल्यावर तर ती बाई वेडी होती की नाही हा प्रश्न आहे आता. बोलली मला कदाचित तिला दिसत असेल ते बाय अजूनही घराकडे यायचा प्रयत्न करते आईला शोधत, असंही असू शकतं. बापरे. मे बी तिने तिकडे एवढा जीव लावला त्या झाडाला वगैरे की तसं होत गेलं. हां, म्हणजे ते तुमचा माइंडसेट कसा आहे ते, किंवा मग ते खरंच भूताच असेल. कारण माइंडसेट असाही असू शकतो की या झाडावरती माझं आपटून बाय मेले माझं, तर झाडाबद्दल तिला राग पण येऊ शकला असता. बरोबर. तिचं उलटं काय झालं की झाडालाच ती बाय का समजायला लागली, त्या फांदीवर माझं बाय बसलं हे तिला का वाटायला लागलं. आणि झाड पण रिस्पॉन्स कसं काय करत होतं. ती फांदी त्या साईडला वाढत होती, पानं पण येत होती, 5 वेळा येत होती, पानं पण नाही, ती ताजी पानं नव्हती, 5 वेळा पडायचा. माझे बरेचसे अनुभव जे असतात ना, तर म्हणजे गोष्टींची सुरुवात म्हणशील ना, तर ती ट्रेकिंगमध्ये सुरू झालेली आहे. ट्रेकिंग खूप करायचो मी पहिल्यापासून. ट्रेकिंगमध्ये ओव्हरनाईट ट्रेक असेल तर रात्री भूताच्या गोष्टी व्हायच्या. तो एक वेगळा माहोल बनतो. कॅम्प फायर वगैरे असेल काही केलं तर वेगळीच गोष्ट. अदरवाईज पण आमच्या भूताच्या गोष्टी या खूप चालायच्या. आणि ट्रेकिंगमध्ये असे अनुभव पण आलेत. म्हणजे माझ्या मित्रालाही एक अनुभव आला होता, आणि आम्ही स्वतः असताना पण एक अनुभव बघितला होता की एक किल्ला आहे, ज्याचं नाव नाही घेत मी, शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आपला. त्या किल्ल्याचं एक तलाव आहे किल्ल्यावरती. त्या तलावाच्या जवळ थोडंसं आम्ही रात्री राहायचं ठरवलं होतं. सगळं आमचा ग्रुपने राहायचं ठरवलं होतं. तर आम्ही राहिलो. त्यांना आम्हाला सांगितलं की रात्री तलावापाशी जाऊ नका. आम्ही म्हणतो काय छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला, आम्ही अशा याच्याला घाबरू नका, काही अंधश्रद्धा आम्ही मानत नाही अशा टाईपच्या. की त्या किल्ल्यावर काही असं तर पॉझिटिव्ह व्हाईबच असणार, निगेटिव्ह काहीच असू शकत नाही म्हटलं आपल्या किल्ल्यांवरती. तर आम्हाला पूर्ण खात्री होती त्या बाबतीत. पण झालं असं की रात्री आम्ही आमची पद्धत काय होती, रात्री आम्ही आमचं खिचडीवर आम्ही जेवण बनवायचं सगळ्यांचं, खायचं. आणि तिथून त्यांनी हे पिंप भरून आणला होता, तिथे भांडी घासायची आम्हीच आपली विसरून ठेवायची. माझा मित्र ते तलाव जो होता त्या तलावापाशी गेला भांडी धुवायला. तो गेला, तो पुढे जात राहिला. म्हणजे तलावापाशी गेल्यावर थांबणार नाही, तो पुढे चालतच चाललाय. मी माझा मित्र बघतोय आणि आम्हाला पण हे सुचत नाही की त्या सांगावं अरे थांब, तू पुढे कुठे चाललायस, पाण्यामध्ये कुठे शिरलास तू पाण्यामध्ये शिरला. मग
तेवढ्यात मागणं एका मुलाने आवाज दिला आणि त्याला अडवलं आणि मग आम्ही तिघे असे भानावर आलो. तो आम्हाला पण बोला, अरे तुमचा मित्र चालव, तुम्ही हाक का नाही मारते? तर म्हणजे आम्हाला दिसत होतं, मला सुचलंच नाही हाक मारायचे. आणि त्याला विचारलं, तुला हे काय झालं, तू कशा अचानक हे झालास तलावाशी? त्याला बोला माहीत नाही मला, पण मला पाण्याकडे बघून असं वाटलं की पाण्यात जावं. बरं, त्या पोहता बिता काही येत नव्हता, रात्री कोणी पाण्यात जावं इतका पण तो काय असा उत्साही नव्हता. तुला मग का माहीत नाही, मग पाण्यात जावं असं वाटलं. तो एक वेगळं हे होतं, म्हणजे तो निगेटिव्ह होतं की नाही माहीत नाही. हां, पण तो पाण्याचा कधी कधी एक खेळ असतो, तुम्ही खेचले जातात पाण्याकडे, आकर्षित होतात तुम्ही वेगळ्या पद्धतीने. तर तो तसा आकर्षित होत होता. मला ते एकदम तेव्हा जाणवलं की अरे आपल्याला सुचलं का नाही पण त्याला हाक मारायची, आपल्यावर काय झालं होतं. आणि आम्ही निगेटिव्ह माइंडसेट आहोत ना. कधी कधी असं असतं की आपल्याला मनात भीती असते वेगळी. आम्हाला किल्ल्यांवरती कधीच भीती वाटली नाही कुठल्या. मग विचारलं मी, या तलावात काही नंतर काही झालं होतं, म्हणजे आपले ट्रेकर्स वगैरे जातात, त्या ट्रेकर कोणी बुडून मेला वगैरे असं झालं होतं का? तर तो आमचा ग्रुप लिडर बोला की असं काही मला आठवत नाही, माहीत नाही, आम्ही चौकशा केल्या नाही अशा. पण झालं असेल, कारण बऱ्याच ट्रेकिंगच्या नावाखाली फालतू उद्योग करणारे लोक पण खूप येतात. त्यांना सांगितलं असतं पाण्यात जाऊ नका, तरी पाण्यात जातात. कोणी बुडाला असेल तर माहीत नाही, असं काही होत असतं. आणि एवढा वर्षांचा इतिहास आहे ना तिथे, काही ना काही. ते शिवकालीन काही नाही अच्छा, आहे, निगेटिव्ह एनर्जी शिवकालीन तर डेफिनेटली नाही आहे. हे नंतर कुठल्या ट्रेकरचं काही झालं असेल तर, जसं कोकणकड्याला बरेचसे ट्रेकर्सचे जीव गेलेत किंवा पडलेले आहेत, किंवा कोणतरी धिंगाणा करायला जातात ना लोकांनी, मग त्या मस्तीत त्यांचा जीव जातो. हां, तसं काहीतरी झालेलं आहे. तर त्याचं काहीतरी म्हणजे ज्याला म्हणजे ज्याला गिऱ्हा म्हणतात, ते पाण्यातलं भूत असतं गिऱ्हा, तशा टाईपचं काहीतरी निर्माण झालं असणार इथे असल्यास कुठल्या ट्रेकरच्या मृत्यूनंतर. पण ते बोलले की आपल्याला माहीत नाही, आपल्या त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही, आपण मावळे, आपण शिवाजी महाराजांचा इतिहास आपण लक्षात ठेवायचा, ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे दुर्लक्ष करायचं ते ठीक आहे, पण हे असं सगळ्यांच्यातून आमचं काय झालं असं की मित्र पाण्यात चालले, ते त्याला कळत नाही, आम्ही बघतोय, आम्हाला सुचत नाही हाक मारणं. म्हटलं परत एकदा जायला पाहिजे, म्हटलं त्या किल्ल्यावरती त्याचा अभ्यास करायला असं. पण जायचा योग नाही आला. पण फार वेगळं वाटलं तो अनुभव मला. माझ्या एका मित्राचं असं पण झालं होतं की भीमाशंकर आणि त्या भागात आम्ही गेलो होतो. तर तो प्रचंड दाट जंगलाचा भाग येतो आणि मध्ये एक भीमाशंकरला वेगवेगळ्या वाट्या आहेत. एक कठीण वाटे, एक सोपी वाटे, असे बरेच वेगवेगळ्या वाटा आहेत. तर तिथनं आम्ही चाललो होतो. तर एक ट्रेक झाला आमचा. त्या ट्रेकनंतर आमच्या ग्रुपमधला एक मुलगा, मित्र नाही म्हणता येणार पण ग्रुपमधला होता, तर तिथेच ओळख झाली होती, म्हणजे त्या ट्रेकमध्ये ओळख झाली होती मुलाची. तो घरी गेल्यापासून विचित्र वागायला लागला. तो जेवे ना, तो झोपे ना, तो आरडाओरडा करत राहिला, ती आली आहे असं ओरडायचा. आणि रात्रभर झोप नाही, त्यामुळे पुढचे 3-4 दिवसांनी त्या डोळ्याखाली एकदम काळं खूप आले, अंघोळ करायला तयार नाही, तो विचित्र दिसायला लागला आहे असं. डॉक्टर बोलले असं तर काही नाही, कसली तरी भीती बसली मनात त्याच्या. नाही, मला ती दिसते, मला ती बोलवते, हे सारखं ते चालू होतं. तर आम्हाला काय, मी त्याच्याशी काय कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं, मला ते काय कळलं नाही. पण की बातमी कळली फक्त त्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती, तो असं काहीतरी विचित्र वागते. त्याच्यानंतर तो रेग्युलर ट्रेक करणारे आमच्यातले होते, तर आमचे काही जण परत त्याच ट्रेकला निघाले होते. तर निघाले तेव्हा त्यातला एक जण होता, त्याला तो प्रचंड आवडायचा ट्रेक. तर तो मला पावसाळ्यात करायचा आहे. तर साधारणतः महिनाभराने तो एकट्याने तो ट्रेक करायला घेतला. तर तो वाट चुकला, एक वाटाड्या घेतल्या त्याने, वाटाड्याला घेऊन तो जायला लागला. आणि मग मध्ये काय जंगलामध्ये त्याला थोडंसं त्याला करायची होती लघुशंका. तर तो बोलला मी जरा आलो, पटकन जाऊन येतो. तर म्हणून तो गेला झाडापाशी. तर वाटाड्याला त्या झाडापाशी जाऊ नका अजिबात करायला. ते का? तर की हे आवळ्याचं झाड आहे. तर की हो का, मला काय कळत नाही. लावसट आहे त्याच्यावरती, ते एक भूत असतं. एका मॅरिड किंवा ओलिव्ह असे असतात ना, त्या बायकांचं भूत असतं, ते ज्या अशा मेलेल्या असतात तेव्हा. तर त्याच्यापाशी मस्त तिथले आवळे पण खायचे नाही, तिथे त्या हलवायचे नाही ते झाडाला. तर तुम्ही हे असं काही करू नका तिकडे. तर की काय होतं ते भूत असलं तर ती तुमच्या मागे येते, तर तुम्हाला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही, झोपू देत नाही. तो त्याला क्लिक झालं की तो मित्राचा असंच काहीतरी होतंय ना. त्याने फोन केला पटकन रुलेला की त्याला हे अशा गोष्टी घडतात का, लक्षणं हीच आहेत का सेम? तो बोला हो हीच आहेत. की नाही, मग इथलं वाटाड्या सांगतोय की असं अवसट प्रकारे त्याच्याने असं होतं. मग त्या वाटाड्या विचारलं की आमचा मित्र आहे, त्याला पण असंच झालं होतं आणि तो असा ओरडतोय की मला ते दिसते, ती मला घेऊन जाईल.
तुला हा हे 100% तेच आली आहे त्याच्या मागे. मग तुला हे तर हे उपाय काय त्याच्यावरचा. मग त्याने गावातला एक माणूस सांगितला की हा माणूस त्याच्यावरती हे करतो. हा मित्र मग तो गावात तो माणूस घेऊन आला त्यांच्या घरी आणि मग त्याने सांगितलं त्या मुलाला की 4 नारळ दिले 4 दिशांचे, एक भात दही भात सारखं ते घेऊन गेले त्या झाडापाशी. परत त्या झाडापाशी घेऊन 4 नारळ 4 दिशेला हे केले, हे भात वाहिला आणि हे केलं की आता माझ्याकडनं चूक झाली. मे बी त्या मित्राने त्या झाडापाशी काहीतरी केलं असणार, त्याला पण लक्षात आलं नसेल. बरोबर. तर माझ्याकडनं चूक झाली, हे झाड मी तुला परत हे करतो, इथेच वास कर, माझ्यापाशी येऊ नकोस, मला माफ कर. असं करून तो व्हायला हातपाय धुतले. त्याच्यानंतर त्या चक्कर आली, तो पडला आणि उठल्यापासून मग तो नॉर्मल झाला. उठल्यानंतर त्याला परत त्रास नाही झाला तो. तर त्याने हे आवळा किंवा नागचाफ्याची झाडं असतात, त्या झाडांवरती ही वास करत असते. काय बोलतो त्याला? लावसट. लावसट. बापरे, मी पहिल्यांदा हा टर्म ऐकला. बापरे. ते बाईचं असतं. काही जण म्हणतात की विधवेचं असतं, काही जण म्हणतात की ओली बाळंतीण असते, काही जण म्हणतात की नवविवाहिता असते. तर त्याचे पण प्रकार असतात. म्हणजे असं एकाने हे केलं होतं की जेव्हा तुम्ही भात वगैरे हे वाढतात तेव्हा हळदी कुंकू व्हायचं नसतं. जर ते विधवेचं हे असेल, लावसट असेल तर त्याला हळद कुंकू व्हायचं नसतं. त्याला मॅरिड असेल तर ते त्या गावच्या लोकांना माहिती असतं की तो गावचा जो हे असतो एक गुरव वगैरे, त्यांना ते माहिती असतं. तर हे त्यांनी तसंच गुरव बोलवून आणलं आणि त्यामुळे त्याचं ते सुटलं त्या बाधेपासून. तो एक तुम्ही अंदमानची पण एक गोष्ट सांगणार होता. अंदमानचं असं झालं होतं की माझे फ्रेंड तिचे मामा ते अंदमानला नोकरीला गेले होते. ही साधारणतः 25-1 वर्षांपूर्वी, 25-30 वर्षांपूर्वी. अंदमान तेव्हा फार काय डेव्हलप नव्हतं झालेलं. हां. आणि तिथे फार असं काही हे नव्हतं तेव्हा की म्हणजे बाकी सोयी सुविधा खूप नव्हत्या. फार लोक जायचे पण नाही अंदमानला. टुरिस्ट डेस्टिनेशन तर ते नव्हतंच तसं. ज्यांची नोकरी आहे जायचे तर ते राहायला गेले होते. तर तिकडे काय तर बॅचलर सारखंच राहायला लागले होते. ते मामा आणखीन 4-5 जण होते ते राहत होते. तर आठवडाभराचे कपडे साचवून ठेवायचे, मग एक दिवस कधी धुणार, असं ते सगळं चालायचं. तर आणि माणसं मिळायची नाही तिकडे हे काम करायला, त्यांनाच करावं लागायचं. तर मग एकदा मधल्या काळात ते सगळेजण घरी आले होते. घरी आल्यावरती काही राहिले वाटतं, 15-1 दिवस राहिले आणि मग परत कामावरती रुजू व्हायचं म्हणून परत अंदमानला आले. अंदमानला आल्यावरती बघितलं त्यांचे कपडे सगळे धुतलेले होते, वाया घातले होते व्यवस्थित. तर ते बोलले की हे कसं काय झालं, कोणी केलं असतं, कोणी माहीत नाही. कोण तुमच्याही कोणी आलं तर नाही केलं का, दुसरं कोणी आलं तर बाकी सगळ्यांचे कपडे धुवेल असं तर करणार नाही. एवढे ते कोणी हे नव्हते की सगळ्यांचे कपडे धुवून त्यांनी ठेवले होते व्यवस्थित. कोणी केलं असेल तर माहीत नाही. आणि त्याच्यानंतर रोजच्या रोज व्हायला लागल्या या गोष्टी. म्हणजे कपडे ठेवून द्यायचे, ते दुसऱ्या दिवशी बघितलं किंवा संध्याकाळी बघितलं तर सगळे धुवून व्यवस्थित ठेवलेले कपडे, वाळत घातलेले. हे आठवडाभर जवळपास झालं आणि त्यांना शंका यायला लागली की कोण करतंय, गावातलं कोणी करतंय का, कोण, काही माहीत नाही. झालं असं की मामाला एक दिवस बरं नव्हतं, तर ते बोलले की मी आज काही येत नाही कामावरती, मी आज घरीच आराम करतो. ते घरी आराम करत होते आणि त्यांना अचानक दुपारी आवाज आला कपडे धुत असण्याचा. ते आले बाथरूमपाशी, बघितलं, यांनी वाकून बघितलं तर तिकडे एक म्हातारी बाई कपडे धुत होती सगळ्यांचे आणि ती बाई धुवून कपडे वाया घालत होती. त्यांनी हाक मारली, बाई बघत नाही त्यांच्याकडे. 2-3 वेळा हाक मारली. ते धावत मग खालती आले. खालती येऊन त्या बाई पाशी जायला लागले आणि जसे ते बाईपर्यंत पोहोचले असे ती बाई गायब. कुठे गेली कळलं नाही. मित्रांना बोलवून घेतलं की हे बघितले, ती बाई बघितली आहे वगैरे, हे केलं. मित्राला आपण उद्या थांबूया. मित्र थांबले. दुसऱ्याशी कोणी आलं नाही तिकडे. ते बोलले की तुला काहीतरी भास झाला. भास झाला पण कपडे तर धुतलेले दिसत आहेत ना आपल्याला. पण त्यानंतर ते बंद झालं प्रकार. ते बाईपर्यंत पोचले ज्या दिवशी, त्या दिवसापासून ते कपडे धुणारी बाई गायबच झाली. ती परत कोणाला दिसली नाही त्यांना. मजा आली मला तर. आज तुला कसं वाटलं? मला खूप मस्त वाटलं. आणि मला आधीच नाही वाटलं की आपण पहिल्यांदा भेटतोय आणि पहिल्यांदा गप्पा करतोय आणि जवळजवळ आपण 2 तासापासून रेकॉर्ड करतोय, बोलतोय आपण नुसतं. आणि मला माहिती की अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण जर बोलायला सुरुवात केली तर त्याला दिवस कमी पडेल. मला माहितीच नव्हतं. मला आत्ता गोष्टी आठवतील कारण की मी कलेक्शन खूप केलं आहे, पण आयत्या वेळी सगळ्या स्टोरी आठवणं किंवा काही त्यातल्या मोजक्या आठवणं हे फार कठीण असतं. म्हणजे क्लिक होत आहेत. आता आदित्यचे सगळे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील.
आणि आपण भेटूया भाई परत एकदा. नक्की. थँक्यू सो मच. मजा आली. मजा आली भाई, मजा आली. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक आहे, ती नक्की भरा आणि आपण एक सोबत पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवरही ऐकू शकता आणि आपण भेटूया परत एकदा. बाय.